यानंतर रुपेश पाटील, या रुपेश दादा आपल्यालाही सन्मानित केले जात आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. रुपेश पाटील यांचा सन्मान होतोय. प्रेम मिरकुटे साहेब, या प्रेम मिरकुटे आपल्यालाही सन्मानित केले जात आहे. एकच सन्मान आहे सर, एकच सन्मानानंतर लगेच सामना सुरू करा. लास्ट प्रेम मिरकुटे यांचा सन्मान होता. आणि चला जाऊया आता लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि सामन्याला केली जाईल सुरुवात. पहिला बॉल टाकल्या टाकल्या टाइमर सेट केला जाईल, तो असेल 35 मिनिटाचा. धन्यवाद. त्याचबरोबर कोणगावचे आमचे गुजराती समाजाचे सगळेच बांधव इथे उपस्थित आहेत. तुषार प्रजापती आणि त्यांच्याबरोबर सगळेच वेलकम. केम छो? मजामा. ओके, थँक्यू सो मच. जाऊया समालोचन कक्षात. धन्यवाद. धन्यवाद. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला जर पाहिलं तर माहुलगाव आहे, एका बाजूला जर पाहिलं तर माणकोली आहे. एक भिवंडी परिसरातील टीम आहे, एक मुंबईची टीम आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता तिकडे योगेश भालेकर यांचा, परंतु डॉट बॉलने सुरुवात केली आहे पुण्या पिंपरी चिंचवडचा गोलंदाज राजेश सोरटे यांनी. ओहो हो, वेगात बॉल करण्याचा प्रयत्न, पायावर मोठी विकेट, फास्टर वन केला आणि सापडले स्टंपच्या समोर. विकेटचा पतन. पहिला धक्का त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. 70-70 प्रेझेंट वरुण एस पाटील, वरुण पाटील फाउंडेशन आयोजित ग्रामीण धमाका बिग बॅश. आणि जिथे आपण बघतो आयकॉन योगेश भालेकरची शिकार केली आहे. बरोबर यशामध्ये परफेक्ट यॉर्कर राजेश सोटेनं पहिल्याच ओव्हरमध्ये फार मोठा धक्का दिलाय. डान्स 11 चौथा एरबा मानकोली टीमला. विकेट आली आणि अगदी लवकर विकेट आलेली आहे. या अगोदरची मॅच देखील आपण पाहिली तर काय मॅच झाली आहे, जबरदस्त. क्रिकेटचा खेळ आहे, कोणीही जिंकू शकतं. विशेष म्हणजे इकडे सोपं नाही आहे. समीर सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण टीम 7 ओव्हरच्या मॅच वर्षभरात किती वेळा खेळतात. माझ्या मते 1 वर्षानंतर पुन्हा एकदा याच मैदानात खेळायला मिळते. त्याच्यामुळे ते प्लॅनिंग करणं तेवढं काही सोपं नाही आहे. आणि त्याच्यामुळे कोणती टीम इकडे जिंकू शकते त्याच्यासाठीच्या प्लॅनिंग गरजेच्या देखील आहेत इकडे. आणि हीच तर या स्पर्धेची ओळख आहे. चांगलं मैदान आहे, चांगली खेळपट्टी आहे, चांगले प्रेक्षक आहेत, चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे, चांगले लाईव्ह कव्हरेज आहे. आयोजकांनी कोणत्याच गोष्टीची कमी नाही ठेवली आहे आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर जाते. डेफिनेटली आपण अगदी बरोबर उल्लेख केलात. आणि ओनर लॉन्च जो आहे तिथे फक्त 5च जण ओनरच्या सोबत असतील. अदरवाईज बघा तुमच्या टीमला त्याचा भुदंड भोगावा लागेल जर चुकीचा त्या ठिकाणी जर आपण वागलात. विशेष सूचना आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. आणि ते सुरुवात चांगली राहिली आहे. आयकॉन खेळाडू राजेश सोटेनं आयकॉन खेळाडू योगेश भालेकरची शिकार केली आहे. सौरभ आलेत बॅटिंगसाठी. सौरभ माळी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजेश सोरटे, विनीत माळी आणि सौरभ माळी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गावाने स्वप्न पाहिले होतं इकडे येण्याचं. ओहो हो, पुन्हा एकदा वेगवान बॉल केलाय. अपील याही वेळेला केलाय, परंतु या वेळेला अपील फेटाळलाय. ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील रन मिळेल का? कॉल दिलाय विनीतने. पहिलं बराच लांब आहे आणि दुसऱ्या रनचा देखील प्रयत्न केलाय. ज्ञानसी 11 चौथा हिरवा एकविरा मानकोली ही टीम पाहायला मिळते. विक्रांतजी गुळवी साहेब, त्याचबरोबर आमदार महेश चौगुले साहेबांची टीम आहे. दुसऱ्या बाजूला दिवेश पाटील साहेब आणि तेजस पाटील साहेब यांचा त्विषा 11 माहुलगाव यांच्यातील मॅच आहे. स्टार्ट बेटर आहे. स्टार्ट या ठिकाणी बेटर पाहायला मिळतो. आणि हेच तर घडतं ज्यावेळेला इनिशियल ओव्हर्समध्ये लवकर विकेट्स येतात, त्यावेळेला गोलंदाजाचा कॉन्फिडन्स हाय होतो आणि बॉलर्स हावी ठरत असतात. पुन्हा एकदा राजेश आलेत. ओ हो 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 हो, या वेळेला दांडी 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 गुल. सुपर बॉल अगदी शफल झाला होता. गुडघ्यावर वाकून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि दांडी गुल केले, दांडी उद्ध्वस्त केले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया ज्या पद्धतीने सोटे गोलंदाजी करतोय. विकेट टू विकेट त्याचे बॉल्स पाहायला मिळाले. एक लेग पिपूरची विकेट त्याला मिळाली आणि त्याच्यानंतर सौरभ माली याला मात्र क्लीन बोल्ड केलाय. साफ बोल्ड करत असताना ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर हलकशी मुवमेंट देखील आपल्याला बघायला मिळाली. टप्पा पडला, विकेटवर येणारा बॉल आणि स्वीप करायचं होतं, परंतु क्लीन स्वीप बॅटरला केलाय आणि त्या ठिकाणी दुसरा धक्का लागतोय मानकोली टीमला. थोडेसे जास्त शफल झाले होते आणि त्याच वेळेला
हलकासा लेग कटर देखील पाहायला मिळाला. यष्टांचा वेध, माहुलचा खेमा सध्या खुश असणार आहे कारण परिस्थिती त्यांच्या मनासारखी झाली आहे. टाळ्या वाजतायत कारण जो संघ चांगला खेळतो तर त्यांचे पाठीराखे खुशच असतात. परंतु दुसऱ्या बाजूला थोडंसं तणावाचं वातावरण असणार आहे. परंतु वेळ बदलायला वेळ लागत नाही. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण हेच पाहिलं. पहिल्या मॅचमध्ये थोडीशी बॅकफूटवर असणारी टीम होती. सुरुवातीला जर पाहिलं तर दिवे टीम, परंतु अमित जसे मैदानात गेले त्यानंतर धावा बनवल्या गेल्या, त्यानंतर बॉलर चांगले खेळले आणि मॅचही जिंकली आहे. तसंच खूप सारे चढ उतार या मॅचमध्ये देखील पाहायला मिळेल. माहुलच्या क्रिकेटला देखील एक इतिहास आहे. मुंबईचा कोळीवाडा, कोळी बांधवांचं गाव, मुंबईच्या अगदी मुंबईमध्येच असणारं परंतु एका टोकावर असणारं माहुल कोळीवाडा हे गाव आहे. कोळी फेस्टिवलसाठी ओळखलं जाणारं, क्रिकेटसाठी ओळखलं जाणारं. तर दुसऱ्या बाजूला भिवंडीतील एक महत्त्वाचं गाव आहे जे हायवेवर आहे, माणकोली, तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि क्रिकेट कित्येक वर्ष माणकोलीने सुद्धा गाजवलं आहे. यावेळेला वेगात टाकण्याचा प्रयत्न थोडासा पुढे केला होता, कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न होतोय, तिकडे 1 रन मिळेल. चांगला क्रॅकिंग स्ट्रोक, फुल टॉस होता आणि वैभवकरिता पहिली धाव महत्वाची होती. नाव रिकग्नाइज ओपनर्स फ्रॉम मानकोले असं म्हणू शकतो आपण, कारण आता विनीत मालीच्या सोबतीनं वैभव आलाय. थोडंसं बॅटिंग क्रमामध्ये या मॅचमध्ये बदल बघतोय. मात्र आता हे जे ओपनर्स होते बऱ्याच वर्षांपासून ते आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्टार्ट चांगला मिळेल का हीच अपेक्षा आहे. हो, विनीतकडे खूप सारं टॅलेंट आहे. यावर्षी 4 व्हीलर कार सुद्धा जिंकली आहे त्यांनी. इनामपूरच्या अंगद पाटील यांच्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर कार देखील जिंकली होती त्यांनी. युवा टॅलेंट आहे. यावर्षी रॉयल फेस्टिवल बोरली सुद्धा अक्षरशः गाजवली होती या खेळाडूने. हो हो हो, वेगात प्रचंड वेग. आतापर्यंत टप्प्यावर भर दिला होता, आता वेगावर. टप्पा तर चांगलाच होता परंतु वेग काय होता जबरदस्त. आणि पहिल्या ओव्हरमध्ये डंका माहुल गावचा वाजतोय कारण 3 रन, 2 महत्वपूर्ण विकेट आलेले आहेत. मुंबईमधील दादा संघ आहे आणि भिवंडीच्या संघावरती पहिल्याच ओव्हरमध्ये राजेश सोरटेनं त्या ठिकाणी डाका टाकण्याचा प्रयत्न केलाय. या भिवंडीमध्ये येऊनच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव येथे रंगत असलेला क्रिकेटचा महासंग्राम. आणि हे सध्या आपण पाहतोय 70-70 स्पोर्ट्स फॅक्टरी आणि बरेचसे आउटलेट आपण 70-70 स्पोर्ट्सचे देशभरामध्ये पाहतोय आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा बिलीव्ह अँड अचीव. आणि अगदी वरुण एस पाटील, वरुण पाटील फाउंडेशन, शिरोबा कोनगाव, ग्रामस्थ मंडळ कोनगावचं तेवढंच कौतुक करावं. आज कमी असेल ज्या पद्धतीने हा जनसमुदाय येथे जमा केलाय. 4थ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. नवीन वर्ष आज खरं तर मराठी बांधवांसाठी नूतन वर्ष, गुढीपाडव्याच्या पुन्हा सर्वांना शुभेच्छा देतोय. आणि येथे जे पहिलं षटक होतं राजेश सोटेनं पूर्णपणे आपल्या नावी करण्याचा प्रयत्न केला. 2 सफलता त्याला मिळाल्या आणि फक्त 3 धावा या ओव्हरमध्ये बघायला मिळतात. 3 धावा, 2 विकेट आलेले आहेत. एक युवा टॅलेंट हर्षित कोळी आलेले आहेत. माहुलचं युवा टॅलेंट म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. दुसऱ्या बाजूला वैभव, ज्या ज्या वेळेला येतात भिनारचं ग्राउंड आठवतं आणि 5 बॉलमध्ये केलेल्या 30 धावाही आठवतात. या वेळेला स्ट्रोक खेळलाय, चांगला फटका आहे, गॅपमध्ये मारलाय, एक्स्ट्रा कव्हरला मारलाय. 4-4-4 चौकार. टिपिकल वैभव माली स्ट्रोक. दॅट वॉज अ फुल लेंथ. परफेक्ट लॉफ करत असताना एक्स्ट्रा कव्हरला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलला पाठवल्या सरळ सीमा पार. हॅव अ लुक ॲट दॅट. अगदी ओव्हर पिच बॉल होता आणि पॉवर प्ले सुरू आहे. त्याला माहिती इनफिल्डला क्लिअर करायचं आहे आणि तेच करत असताना चौकार आलाय. आत्मविश्वास वाढेल ज्या वेळेला रन येतील. आणि मानकोली सुद्धा एक बलाढ्य टीमच्या यादीतील हे नाव आहे. ओ हो हो, या वेळेला थोडेसे शफल झाले. खेळायचं होतं स्क्वेअर लेगला परंतु गती नाही ओळखता आली. थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळालं होतं आणि हर्षित कोळीचंही कमबॅक पाहायला मिळालंय. डॉट बॉल आलाय. वार पलटवार बघायला मिळतीलच. दोन्ही महान संघ आहेत. खरं तर ग्रामीण धमाकाचा एक्सपिरियन्स पाहता माहुल गाव थोडासा वर चढ दिसेलच, परंतु प्रथमताच खेळतात मानकोलीकर. यावेळेला बिग हिट, अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर केलाय प्रहार आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. कडक. वैभव माली आला आणि आता त्याने त्याची प्रचिती दिलेली आहे. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, फुल अँड पॉवरफुल, परफेक्टली मिडल करत असताना ठक असा आवाज आला आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडूला भिरकावून दिलाय. पहिला बिग हिट. वाव, काय पोझिशन होती. खडे खडे स्टँड अँड डिस्पॅच. अगदी जागेवर उभा राहिला आणि चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चुकीला माफी नाहीये. चुकी कुणाकडूनही होऊ देत, मोठ्या प्लेअरकडून होऊ देत नाही तर छोट्या प्लेअरकडून होऊ देत, त्या चुकीला माफी नाहीये.
13 धावा धाव फलकावर पहिली ओव्हर माहुलच्या बाजूने गेली होती आणि मॅच मध्ये आता मानकोलीची सुद्धा एंट्री झाली आहे. त्याचं कारण आहे रन आलेले आहेत. हर्षित पुन्हा एकदा बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हो या वेळेला चांगल्या टप्प्यावर बॉल टाकलाय. गती परिवर्तन पुन्हा पाहायला मिळालं. डॉट बॉल. चांगला कमबॅक करतोय. 1 चौकार 1 डॉट, त्याच्यानंतर आला षटकार आणि त्यानंतर वाईड ऑफ ऑप्शन फुल लेन अगदी कटर पाहायला मिळाला आणि ऑप्शनला मिस केलाय जरूर. आदरणीय मच्छिंद्र म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. खूप सारी गर्दी पाहायला मिळते प्रेक्षकांची. आज महत्वाचा दिवस आहे. मराठी नववर्षाला सुरुवात झाली आहे. गुढीपाडवा आहे आज. नववर्षाचा पहिलाच दिवस. क्रिकेटच्या मैदानावर ग्रामीण धमाका बिग बॅचचा आनंद आहे. यावेळेला लांबून खेचायचा प्रयत्न झाला. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर थोडेसे दूर होते. बॉल निघाला सीमारेच्या दिशेने, गॅप मध्येच गेलाय. 4 चौकार. वैभवनं आल्या या ठिकाणी पुन्हा एकदा बॅट्सचं आणि डावाचं गणित बदलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सातत्याने शफल होतोय. कोळीचा बॉल ऑप्शनच्या बाहेर निघत होता, क्रॉस निघत होता, परंतु ज्या पद्धतीने कंट्रोल पाहायला मिळाला फटक्यामध्ये, ताकद कमी होती परंतु त्या ठिकाणी नशिबाची साथ देखील मिळाली की फील्डर थोडासा ऑलरेडी फॉरवर्ड झाला आणि त्याच्यावरती 4 धावा मिळाल्या. काही प्रेक्षक च्या दिशेने भव्य दिव्य आयोजन, सगळं काही आलबेल पाहायला मिळत आहे. दर्जेदार स्पर्धा. अख्खा महाराष्ट्र काय भारताचं लक्ष लागलंय सध्या. ओहो या वेळेला पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा टप्पा लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा एकने पुढे जाईल. या ओव्हरमध्ये रन बनल्या. 2 चौकार आले, 1 सिक्स देखील त्यांना पाहायला मिळालाय. जास्त शफल झाले होते आणि बॉल लेग स्टंपच्या बाहेरच देखील टाकला गेला होता. त्यामुळे व्हाईट बॉल. मंगेश वैती यांचे भाचे गोलंदाजी करतायत आणि मामा यष्टीरक्षकाच्या पाठीमागे आहेत. यष्टांच्या पाठीमागे. या वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. विकेट येताना पाहायला मिळते. युवा हर्षित कोळी माहुलचा विकेट घेताना पाहायला मिळतोय. मामाच्या चेहऱ्यावर खुशी पाहायला मिळते. विकेट. जे काही फ्रिक्स कोळीला मिळाला. सुरुवात तर त्याच्या विरुद्ध चांगली राहिली. भारी पडत होता वैभव माली त्याच्या विरुद्ध, मात्र शेवटच्या बॉलवर काय मुवमेंट होती. बॉल मध्ये टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने निघाला, पुल करण्याचा प्रयत्न होता, अगेन्स्ट द स्विंग खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र वैभव मालीची शिकार केली आहे आणि तिसरा धक्का लागतोय. नॅन्स 11 चौथ्या एकविरा मानकोली टीमला. वार पलटवार या क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला क्षणार्धात बदलताना बघायला मिळतात आणि तो पलटवार केलाय. धावसंख्या धावफलकावरती 18 असताना थोड्याशा आता अडचणी वाढल्यात, परंतु आता मागचा सामना तुम्ही पाहना जिथे सुरुवात खराब झाली होती आणि सध्या आपण पाहतोय आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट आणि फार मोठा मॉल आपल्या भिवंडीमध्ये आता येतोय आणि खरं तर आपल्या भिवंडीकरांसाठी फार मोठं मनोरंजन घेऊन येत आहे. सर्व काही सोयी सुविधा आणि सध्या तुम्ही 3D ग्राफिक्स पाहताय, त्यावरूनच तुम्हाला कळून येईल, रिअलाइज झालं असेल की कशा पद्धतीने तो बॉल असेल. महेश पांडवकर आणखीन एक युवा टॅलेंट अष्टपैलू खेळाडू माहुल गावचे बॉलिंगसाठी येत आहेत. विनीत माळी आणि सौरभ भोईर ही जोडी. 2 युवा खेळाडूंच्या हातात मात्र सध्या मानकोलीचं भवितव्य आहे. टॅलेंट आहे यांच्याकडे. या वेळेला थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न, वेग थोडासा वाढवला होता, लॉंग ऑनला ढकलले या बॉलला. विनीत यांच्याकडे एक जबरदस्त टॅलेंट आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये डावाला उभारी देण्याचं काम करण्याची क्षमता आहे यांच्याकडे डेफिनेटली. आणि तो आता अनुभव त्याच्याकडे येत चाललाय. फार कमी वयामध्ये आयकॉन लेवलच्या टुर्नामेंट्स तो खेळत आलाय आणि आता त्याच्याकडे तो एक्सपिरियन्स येत चाललाय की मोठमोठ्या खेळाडूंच्या विरुद्ध तो सातत्याने खेळ करतोय आणि तर या मॅचमध्ये जबाबदारी त्याला घ्यायची आहे. येणाऱ्या बॅटर्समध्ये आपण पाहतोय अजूनही श्रेयस कदम, ऑल इंडिया आयकॉन, दीपेश माली. 19 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3. हो हा बॉल फिरलाय, वळलाय. ही खासियत आहे महेश मांडवकर यांची. मातीची खेळपट्टी आहे. बॉल गर्रकन फिरला.
सुपरली कटर त्या ठिकाणी बघायला मिळतोय आणि ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. या सध्याच्या युगामध्ये ॲज अ बॉलर म्हणून तुम्हाला टिकून राहायचं आहे, त्या महत्वाच्या गोष्टी आहेत. यावेळेला थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु स्ट्रोक खेळलाय त्याच्यावर, तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. थोडासा दबाव माहुलने निर्माण केला, त्याचं कारण आहे 3 विकेट आल्यात. परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. 20 वर 3 इकडे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. महेश मांडवकर पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. त्रिशा 11 माहुल गाव एका बाजूला आहे. यावेळेला फटका फसला मंगेशच्या हातात जाऊन बसला. विकेट येताना पाहायला मिळते. मोठी विकेट, मोठा धक्का. विकेट नंबर 4. फटका फसला आणि मानकोलीकरांना हा चटका बसलाय, कारण विनीत माली त्या ठिकाणी आउट झालाय. त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या, एक्सपेक्टेशन्स खूप सारे होते की आज येते तो एक चांगला डाव खेळेल, परंतु या ठिकाणी महेश कौतुक करावं तेवढं कमी. अपफेक यॉर्क लेंथ बॉल समोर अगदी खोलात टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु त्या ठिकाणी तो आता हेलिकॉप्टर क्रॅश झाला. बॅटची लिडिंग एज आणि विकेट किपरसाठी सोपा जेल होता. सॉफ्ट डिसमिसल, 1 मोर विकेट डाऊन. हा चौथा धक्का लागलाय मानकोली टीमला. महेश मांडवकरची फिरकी इकडे कामाला येताना पाहिलं मिळेल. त्यांनी बॉलच्या वेगावर भर नाही दिला, ते बॉल फिरवण्यावर, टप्प्यावर भर दिला आणि त्याचा फायदा देखील इकडे माहुल टीमला होताना पाहायला मिळाला. थोडंसं संकटात पाहायला मिळतोय मानकोली संघ, त्याच्यातून कसं बाहेर पडायचं बरोबर माहिती आहे. मैदानाच्या आतमध्ये सिक्सर किंग दाखल झालाय. आपल्या टीमला कित्येकदा संकटातून बाहेर काढणारा बांद्रा मुंबईचा हेलिकॉप्टर बॉय सिक्सर किंग श्रेयस कदम यांचं मैदानातील आगमन पाहायला मिळत आहे. परंतु पहिल्या 4 बॉलमध्ये महेश मांडवकरने फक्त 2 रन दिलेले आहेत. 4 विकेट माघारी परतल्या. 20 धावा धावफलकावर आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. एक मुंबईचा माहुल कोळीवाडा, दुसऱ्या बाजूला भिवंडीची मानकोली टीम आपल्याला पाहायला मिळते. 2 बलाढ्य टीम बलाढ्य अशा स्पर्धेमध्ये. हो, पहिला बॉल उंची होती, थोडीशी फ्लाईट दिली होती, परंतु फक्त बॉलला ढकललाय. श्रेयसने देखील संयमाने सुरुवात केली आहे. त्यांना माहिती आहे 4 विकेट गेलेत, त्यांचं खेळपट्टीवर राहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. नाही, कधी कधी ज्या वेळेला लवकर जास्त खेळाडू बाद होतात त्यावेळेला एखाद्या फलंदाजाला त्यांच्या स्वभावा व्यतिरिक्त बॅटिंग करावी लागते आणि ते श्रेयसनं आल्या पहिला बॉल थोडासा डिफेन्सिव्ह मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट केली. मजा येणारे या मॅचमध्ये सुद्धा 2 डाव आहेत. आता आखू टप्प्याचा बॉल टाकलाय, खूप खराब केला. मग काय, बॅटर मागे गेले आणि आणखी मागे पाठवलाय. लांब 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 षटकार. खराब बॉल होता, शॉर्ट ऑफ लेन बॉल. गोलंदाजाने केली चूक आणि ते फलंदाजाने केल्या हुक. लॉंग वे शफल होत असताना बॉलला भिरकावून दिलाय थेट लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, सीमा पार येणारा हा दर्जेदार षटकार. ओव्हर संपलेले आहेत 3. या षटकाराने कुठेतरी मानकोलीला सुद्धा मॅच मध्ये आणलंय. विकेट गेल्यात ही गोष्ट खरी आहे, परंतु रन आल्या तर आणि इकडे एक 80 पर्यंत जर का टीम गेली ना, मॅच बनवू शकते, जे आपण या अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलं. परंतु कालचा दिवस कोण विसरेल ती मॅच, ज्यामध्ये डाक्टी डहाणू विरुद्ध अर्नाळा 110 धावांचा पाठलाग झाला होता. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचलेली आहे ती 27. समीर सर काय म्हणाल, 3 ओव्हर नंतर 27 स्टार्ट या ठिकाणी आपण बेटर म्हणू शकतो तो म्हणजे टीम त्रिशा 11 माहुल गावकरिता, कारण 9च्या गतीने धावा जोडलेल्या आहेत. लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतो की 9ची गती ही मोठी नाही आहे, परंतु या ठिकाणी सध्याचा जो खेळ पाहता 4 विकेट देखील टॉप ऑर्डरचे गेलेत. मात्र जोडी पाहता अजून येणाऱ्या बॅटर्समध्ये कॅप्टन दीपूचं येणं बाकी आहे, श्रेयस कदम आहे, त्याच्यामुळे एव्हरेज स्टार्ट देखील म्हणू शकतो दोन्ही टीम करिता. मात्र इथून आता खडतर प्रवास असेल तो फलंदाजांकरिता, कारण विकेट वाचवायचे आहेत आणि धावाही बनवायचे आहेत. ही कंडिशन सोडे आहे ना, ती गोलंदाजांसाठी सुटेबल आहे, बॅटर्ससाठी नाही आहे. मात्र खेळ क्रिकेटचा आहे, क्षणात होत्याचं नव्हतं. या क्रिकेटच्या खेळामध्ये होत असं खेळ बदलायला आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. 4थ्या ओव्हरला सुरुवात होते. पहिला बॉल फक्त ढकललाय श्रेयस यांनी तिकडे. कव्हरचं क्षेत्र आहे, 1 रन घेतली गेली आहे. फिल्डर आले तोपर्यंत एका धावेने धाव संख्या पुढे जाताना पाहिलं मिळेल. सिंगल डबल सुद्धा दबाव निर्माण करू शकतात, परंतु समीर सर ते यायला लागतील. डेफिनेटली सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये डॉट बॉल दबाव निर्माण करतो, बॅटरवरती सिंगल डबल दबाव निर्माण करतात फिल्डर्सवरती, परंतु त्या अगोदर कराव्या लागतात. आणि आता श्रेयस सध्या तरी त्याचा जो नॅचरल गेम आहे त्याच्या अगेन्स्ट खेळतोय. क्रिकेटचा खेळ आहे, परिस्थितीनुसार तुम्हाला खेळावं लागतंय, परंतु मजा येते ज्यावेळेला हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतो किंवा खेळतो. यावेळेला रिवास अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर, कल्टी. सौरभच्या बॅटमधून 4.
हेच फटके हवे होते आणि आता या ठिकाणी आपण पाहतो अल्टी पल्टी हा स्ट्रोक पाहायला मिळाला जो सौरभ सातत्याने स्ट्रगल करत होता त्या सौरभच्या बॅटमधून आता रन्स यायला सुरुवात झाली आहे. एक षटकार आणि त्याच्यानंतर रिव्हर्सचा चौकार. परफेक्टली लेग कटर होता, थोडासा बाहेर निघणारा बॉल ओळखलं अगदी हातातूनच आणि त्याच्यानंतर स्विच केला हा चौकार. वा, चांगली बॅटिंग होते, आत्मविश्वास वाढू शकतो असे स्ट्रोक आल्यानंतर. यावेळेला फटका लॉफ केलाय, कव्हरचं क्षेत्र आहे, फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर मात्र थोडेसे दूर राहिले. एफर्ट चांगले केले परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. धावा पुन्हा एकदा 4. चेपे स्ट्रोक थोडासा स्वस्त फटका वाटत होता परंतु आता या ठिकाणी सौरभच्या बॅटमधून ज्या रन्स येतात त्या अत्यंत महत्वाच्या आहेत कारण त्याच्या या रन्सनं त्याच्या ऑदर बॅटरचा देखील दबाव कमी केला आणि टीमची टोटल आता वेगाने चालले. तेवढा प्रॉपरली मिडलिंग नव्हता, प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता परंतु इथे प्रयत्न लाजवाब बघायला मिळाले. परंतु फायनली बॉल सीमा पार 4 धावांसाठी आलाय चौकार. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. पाहूया आज काय घडणार, कोणत्या टीम जिंकणार. पुन्हा रिवर्स, याही वेळेला सीमा रेषा पार 4 चौकार. हे नवीन अस्त्र आहे, हे नवीन अस्त्र बाहेर काढले असंच म्हणावं लागेल मानकोलीकरांनी आणि आता ते इफेक्टिव्ह ठरत असताना, परिणामकारक ठरत असताना बॅक टू बॅक तिसरा चौकार आलाय सौरभ भोईरच्या बॅटमधून. ग्रेट इनिंग, हॅव अ लुक ॲट दॅट. अगदी फुल विकेट टू विकेट येणारा बॉल फुल लेंथ होता आणि त्याच्यावरती रिव्हर्स स्वीप केलाय, क्लीन स्वीप आणि चौकार प्राप्त करतोय. वाह, चांगली बॅटिंग केली जाते, दबाव हटवला येते या खेळाडूने. 40 वर पोहोचली आहे धावसंख्या. यावेळेला हा बॉल थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या दिशेने फिल्डर आहेत, फेकी करतायत, तोपर्यंत 1 रन कंप्लीट होतोय. एक रन पहा किती महत्वाचा आहे या ठिकाणी. लगातारच्या 3 चौकाराने मॅचचं पारडं पुन्हा एकदा मानकोलीच्या दिशेने घेऊन गेलेत. सुरुवातीच्या विकेटने मात्र माहुल मॅच मध्ये आली होती परंतु आता या 3 चौकाराने पुन्हा मानकोली सुद्धा मॅच मध्ये आली आहे. चढ उतार, अप अँड डाऊन्स हेच तर क्रिकेटमध्ये फार बघायला मिळतात आणि आता ते चढ उतार या मॅच मध्ये सौरभच्या इनिंग्सनं पुन्हा एकदा वर आणलंय मानकोली टीमला. आर्यन युवा गोलंदाज आहेत माहुलचे. यावेळेला पुन्हा एकदा पहा, एक गोष्ट पाहायला मिळते, श्रेयस अजूनही शांत आहेत परंतु ड्रायव्हिंग सीटवर कुणाला ठेवलंय, या सौरभ यांना ठेवलंय आणि ते सुद्धा चांगली कामगिरी करतायत. आणि धावसंख्या बघता बघता 4 ओव्हरचा खेळ संपतोय, जाऊन पोचली आहे 4 विकेट माघारी परतल्या. धावसंख्या 42. आपण पाहतोय वरुण पाटील साहेबांची ही मानाची स्पर्धा, त्याचबरोबर कोणगाव ग्रामस्थ 70-70 स्पोर्ट्स घेऊन आली आपल्या भेटीला. ग्रामीण धमाका बिग बॅशचं 4थं पर्व. पहिला पुरस्कार 13 लाख, दुसरा पुरस्कार 7 लाख, त्याचबरोबरने 2 4 व्हीलर कार, 2 मोटरसायकल, भरगच्च आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप काही. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. समीर सर, येणाऱ्या कालावधीमध्ये ग्रामीण सुपर बॅश ग्रामीण खेळाडूंसाठी पहिली 1 करोडची स्पर्धा आपल्या भेटीला येते. दुसरा पुरस्कार 50 लाख असेल आणि 8 फ्रँचायझीमध्ये ही स्पर्धा सुद्धा खेळवली जाणार आहे. तर येणाऱ्या कालावधीमध्ये मानाचा टेनिस क्रिकेट विश्वाचा, ज्याला वर्ल्ड कप देखील म्हटलं जातं, सुप्रीमो ट्रॉफी आपल्या भेटीला येत आहे. 12वं पर्व घेऊन संजय पोतनी साहेब, शिवसेना आमदार, विभाग प्रमुख ही स्पर्धा घेऊन येतात आपल्या भेटीला पुन्हा एकदा. तर हिम्मतनगर बिग बॅश गुजरात राज्यात हिम्मतनगर या ठिकाणी आणखीन एक मोठी स्पर्धा 17 एप्रिल ते 19 एप्रिल या कालखंडामध्ये आपल्या भेटीला येते. याही स्पर्धेची उत्कंठा सगळ्यांना असणार आहे. लॉस ऑफ इव्हेंट कमिंग सून इन टेनिस बॉल क्रिकेट. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक अशा स्पर्धा आता तुमच्या भेटीस येतात परंतु ही मानाची स्पर्धा तुम्ही पाहतायत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर रंगत असलेली ही भव्य स्पर्धा ग्रामीण धमाका बिग बॅश सीझन 4 4थं पर्व आपण पाहतोय. मागच्या 3 पर्वांचा आपण इतिहास बघितला तर 2 स्पर्धा जिंकल्या गोरसई ब संघानं, 1 स्पर्धा जिंकली धारावीनं आणि आता हे 4थं पर्व कोण जिंकणार. पहिल्या दिवसाचा आपण खेळ पाहिला तर जबरदस्त खेळ साकारला. कासार वडवली टीम, धारावी टीम अजून या स्पर्धेमध्ये जिवंत आहे. कालचा दिवस आपण पाहतोय टीम अर्नाल आणि धाकटी डहाणू पालघरातील 2 संघ कालच्या दिवशी क्वालिफाईड झाले परंतु आज भिवंडीकरांवरती नजर आहेत आणि सध्या भिवंडीचे 3 संघ ग्रुप सी मध्ये खेळताना दिसतात. षटक क्रमांक आता इथून 5वं गोलंदाजी करण्यासाठी आलाय राजेश सोटे, त्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. फक्त 1च धाव खर्च केली होती, 2 सफलता त्याला मिळाल्या होत्या आणि आता त्याच्या समोर ॲज अ ऑल इंडिया आयकॉन खेळण्यासाठी बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय म्हणून जो प्रसिद्ध आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो श्रेयस कदम आता स्ट्रायकिंग एंडला असेल आणि त्याच्या समोर राजेश सोटे. म्हणजेच एक मोठं युद्ध आहे कारण 2 महान खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत.
सध्या ऑन स्क्रीन कुमार म्हात्रे ऑन टीम पाहायला मिळते. सोटेचा पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवला आणि थेट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर श्रेयस कदमच्या बॅट मधून येतोय भव्य सिक्सर. वाह, या खेळाडूला ही भाषा आवडते. षटकार मारतात, त्यातल्या त्यात हेलिकॉप्टर मारतात. हा बॉल थोडासा पुढे केला, मग बॉलला हेलिकॉप्टरवर बसवलं आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलंय. काय हेलिकॉप्टर खेळलाय. प्रसिद्ध आहे हा खेळाडू अशाच प्रकारची बॅटिंग करण्यासाठी. श्रेयसच्या बॅटमधून चांगला फटका आलाय. परफेक्टली मिडल करत असताना हेलिकॉप्टर बॉय आणि काय स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. फटकामध्ये अगदी ताकद झोकली आणि पॉटरमॅनचा खूप चांगला वापर करत असताना एवॅस दोन्ही स्टाईल हा सिक्सर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. राजेश सोटे पहिल्या ओव्हरमध्ये भारी पडला होता, परंतु आता श्रेयस कदम आहे त्याच्या समोर. हो, यावेळेला परफेक्ट यॉर्कर ढिग आउट केलाय चांगल्या पद्धतीने, अगदी विकेटला वाचवलंय आणि हा येतोय डॉट बॉल. चांगला बॉल टाकलाय. जशाच तसं प्रत्युत्तर. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. पहिलं षटक काय टाकलं होतं राजेश यांनी आणि दुसऱ्या षटकात ज्या वेळेला आलेत ना त्यावेळेला मात्र पहिल्या बॉलवर मोठा फटका आला, परंतु त्यानंतर पुन्हा कमबॅक केलाय. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. ओव्हर द विकेट वन्स अगेन पुन्हा उडवलाय. इथेही हेलिकॉप्टरच होता आणि हा देखील चेंडू आर पार सीमा पार येतोय षटकार. वा 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 वा, की बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते आणि धावसंख्या 50 पार देखील जाताना पाहायला मिळते. चांगली कामगिरी. काय कमबॅक केलंय. पुन्हा एकदा आवाक्यात, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर आणि पुन्हा एकदा सिक्सर देखील. चांगली कामगिरी. मजा येते ज्या वेळेला श्रेयस कदम मैदानात असतात आणि प्रेक्षकांच्या माना मात्र षटकाराकडे असतात. दॅट्स क्लीन इट. क्लेवर बॅटिंग हिअर. जेथे पुढे बॉल मिळाला त्याच्यावरती 2 सिक्सर, जेथे यॉर्कर आला तिथे चांगल्या पद्धतीने ढिग आउट केलं. क्लेवर बॅटिंग फ्रॉम श्रेयस कदम. who played a magnificent inning here. स्टार्टिंगला सुरुवातीला थोडीशी हळूवार पद्धतीने सुरुवात, परंतु त्याच्यानंतर त्याच्या रेंजमध्ये जसे बॉल आले ते आउट ऑफ द रेंज पाठवलेत. यावेळेला फुल टॉस होता, अगदी समोर ड्राय करण्यात आले. लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर आहेत, बॉलवरती येतात. एकदा मिळाली सेकंडचा कॉल. देअर इज अ चान्स ऑफ रन आउट, बट थ्रू भरपूर वाईड आलाय आणि त्याच्यावरती मिळतात 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. धाव फलकावरती आता 56 धावा. स्कोर चांगल्या पद्धतीने पुढे नेलाय आणि श्रेयसच्या आता बॅटमधून रन्स येत आहेत. 3 धावांनी सुरुवात झाली होती आणि त्यावेळेला 2 विकेट सुद्धा आल्या होत्या, परंतु मानकोलीने केलेलं कमबॅक. 4 विकेट गेल्यानंतर विशेष कौतुक मी सौरभ भोईरचं करेल. त्यांनी मॅच स्टार्ट केली आणि त्याच्यानंतर श्रेयसने बॉलची हवाई यात्रा करायला सुरुवात केलेली आहे. आदरणीय रुपेश घोडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. सापडचे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सोटेचा पुढचा बॉल यावेळेला हवेत आहे. बॉल लॉंग ऑफचा फील्ड जज करतोय. फार मोठा विकेट मिळू शकतो आणि तो मिळालाय. झेल पकडली आहे. फायनली राजेश सोटेने कमबॅक केलाय. बॅक इन द गेम नाउ टीम माहुलगाव. श्रेयस कदम बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा मोठा फटका मारायला प्रवृत्त केलं या ठिकाणी आणि ही रणनीती होती राजेशची. 2 मोठे फटके, परंतु त्याच ओव्हरमध्ये श्रेयसला शांत केलं. ही जमेची बाब आहे. श्रेयसने थोडासा स्कोर वाढवला, ही चांगली बाब आहे, परंतु श्रेयस बाद झालेले आहेत, हेही तेवढंच महत्वाचं आहे. 2 षटकार त्यांनी लगावले, परंतु माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल थोडासा पुढे होता, त्याच्यावर समोरच्या दिशेने मोठा स्ट्रोक खेळायला गेले. लांबी कमी, उंची जास्त आणि क्षेत्ररक्षकांनी पकडली एक चांगली कॅच. योगेश पेनकर होते तिकडे आणि माघारी परतावं लागते या ठिकाणी श्रेयस कदम यांना. मॅच चांगली चालली आहे. पहिल्या डावात रंगली आहे समीर सर, दुसऱ्या डावात सुद्धा रंगेल. डेफिनेटली मजा येणार आहे मॅचला. आणि तसंही आपण बघतो की ग्रामीण बिग बॅश मध्ये जे संघ आहेत ते निवडक संघ आलेले आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाचा खेळ इथे चांगलाच तुम्हाला बघायला मिळेल. आणि काय कमबॅक होता. 2 सिक्सर सोरटेच्या विरुद्ध जरूर आले, परंतु कदमची पावले आता मैदानाच्या बाहेर निघून गेली. याचं कारण हे होतं चांगला झेल पकडला योगेश पेनकरनं. आणि सध्या आपण पाहतो की माहुलगावकरिता 2 कॅप्टन्स आहेत ज्यांना अनेक स्पर्धा ॲज अ कॅप्टन जिंकल्यात. आणि सध्या आपण पाहतो की जो ऍक्टिव्ह कॅप्टन आहे तो मंगेश वैती आहे, बट योगेश पेनकर त्याचा अनुभव शेअर करतोय. एक जमेची बाजू त्या टीमसाठी पाहायला मिळते. यावेळेला दीपू माली आल्या. राजेश सोटेचा बॉल फक्त डिफेन्स करत असताना पहिलाच चेंडू तो फेस करत होता आणि स्ट्रोकला चेक केला. आणि याचबरोबर ओव्हर नंबर 5 5वं षटक इथे संपलं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 56ला 5. चांगली धावसंख्या, तरी सुद्धा चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, कारण सुरुवातीला विकेट आल्यानंतर धावसंख्या बनली आहे. 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर आपण पाहतोय आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पारितोषिकं आहेत.
कॅचेस पकडल्यानंतर आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर या सबस्क्रायबर अभियानामध्ये देखील आपल्याला सामील व्हायचं आहे. मोठ्या प्रमाणावर पब्लिकचा सपोर्ट देखील मिळतो आहे आणि काय आयोजन केलं आहे, प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. 70 स्पोर्ट्सची फॅक्टरी भव्य दिव्य पाहायला मिळते. भारतभरातील अग्रगण्य कंपनीमध्ये का नाव घेतलं जातं. यस, पुढची ओव्हर पहा. आपण जास्त वेळ घेतला, पुढची ओव्हर ही 5 मिनिटात झालीच पाहिजे. अगदी बरोबर, कारण या ठिकाणी आपण पाहतोय की 28 मिनिटे आतापर्यंत घेतलेत, 5 षटकं पूर्ण झालेत आणि त्यामधून 3 मिनिटांचा जो ब्रेक होता तो आपण जरी मायनस केला म्हणजे 25 मिनिटं योग्य त्या वेळेत तुम्ही ओव्हर्स पूर्ण केल्यात. मात्र हे षटक देखील तुम्हाला योग्य त्या वेळेत पूर्ण करावं लागेल. आणि आता फार एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी येतोय हर्षित, ज्यांना हर्षित कोळीने एक विकेट देखील मिळवली होती. हर्ष उल्हासाचा जो वातावरण आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आहे, याचं कारण ग्रामीण धमाका बिग बॅश. आणि आज एकापेक्षा एक बेस्ट ऑल इंडिया आयकॉन खेळताना दिसतात. दररोज देशभराचं क्रिकेट ज्यांनी गाजवलं आणि सध्या आपण पाहतोय त्विशा 11 चे पुरस्कर्ते तेजस म्हात्रे यांना दाखवलं जात आहे, तेजस पाटील यांना दाखवलं जात आहे. आणि सध्या ते देखील या मॅचचा आनंद घेत असताना खुश असतील, कारण स्थिती आपण पाहतो की तेवढी नाजूक नाहीये. 56 धावा भलेही झाल्या, परंतु 5 विकेट त्यांच्या गोलंदाजांनी मिळवलेले आहेत. आणि सौरभच्या इनिंगचा आपण जर विचार केला तर सौरभनं जो डाव स्टार्ट केला ना, तिथून दबाव पूर्णपणे कमी झाला. हर्षदचा हा बॉल फुल टॉस, रिव्हर्स स्वीट हिट अँड स्वीट हिट, बॉल सीमा पार, सौरभच्या बॅटमधून आलाय षटकार. हा खेळाडू रिव्हर्स तर जास्त मारतायत, त्यांनी वाऱ्याचा अंदाज घेतलाय, त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. या डावाला सुरुवात करण्याचे काम देखील त्यांनीच केलंय. हर्षदचा पहिला बॉल जर पाहिलं तर फुलटॉस होता आणि त्याचा फायदा घेत असताना सीमारेषच्या पलीकडे फेकून दिला आणि तो सुद्धा षटकारासाठी खूप चांगली बाब मानकुलीसाठी पाहायला मिळते. इनक्रेडिबल magnificent inning played for his side मिस्टर सौरभ भोईर. काय फटकेबाजी करतोय. हर्षित कोळीचं स्वागत केलंय. यावेळेला अपील झाली, हलकीशी अपील होती, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. स्कोअर ऑफ द विकेट कॅच होतं आणि ते पंचांचा लेग बाईचा इशारा त्याच्यावरती मिळते सिंगल. आणि या सिंगलनं स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 63 धावा आहेत. आता असं वाटते की आता चंदू सर ह्या मॅच मध्ये या डावामध्ये 90च्या दिशेने वाटचाल ती मानकोलीची. यस, 80ची मॅच सुद्धा चांगली होईल, कारण मानकोली 80च्या पुढे जायचा प्रयत्न करेल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रयत्न होताना पाहिलं मिळेल माहुलगावचा 80च्या आतमध्ये ठेवण्याचा. पाहूया, परंतु दीपू माळी मैदानात हे विसरून चालणार नाहीये. या मागील हंगामात काय क्रिकेट खेळलेत. पावसाळी क्रिकेट दीपकच्या मेमोरियल बोरिवली आठवते, धुवाधार पारी खेळली होती याच दीपू माळी यांनी. आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. आपल्या गावासाठी खेळायचं आहे. कॅप्टन आहेत हर्षित. कोळीचा बॉल स्लो बॉल लवकर पीक केला आणि चेंडूला सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर बुक केला, आलाय सिक्सर. आणि विशेष म्हणजे परवा ठाणे युवाचे कॅप्टन म्हणून सुद्धा त्यांनी कामगिरी केली आणि तिकडे सुद्धा एक जबरदस्त त्यांच्या टीमने कामगिरी केली होती. अशी दीपू आणि दीपू नेहमीच म्हणतात मला मारामारी पडते आणि त्या मारामारीला सुरुवात झाली आहे. अगदी कमी गतीने टाकलेला बॉल होता, लेट लवकर पीक केले आणि स्लो बंद या बॉलवरती चांगला पूल पाहायला मिळतोय. ताकद भरपूर आहे फलंदाजाकडे. दबंग दीपू आहे मैदानाच्या आतमध्ये. सेनेचा सरसेनापती षटकार आलाय. कोळीचा बॉल फोर्स केलाय ओव्हर दी बॉल रेट थ्रू दी लाईन ऑन द राईट, काळ्या पडद्याला धडकलाय, हा देखील आलाय क्लासिकल चौकार. आणि याच दरम्यान स्वाती वरुण पाटील मॅडम यांचं देखील शुभागमन झालेलं आहे आणि त्याच्यासोबतच या संपूर्ण महिला आपण पाहतोय, माता भगिनी आपण पाहतोय. दीपाळी सचिन कराळे मॅडम उपसरपंच यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. नक्कीच अर्चना कराळे मॅडम यांचं देखील आगमन होतोय. आपले स्वागत आहे. आणि सध्या दीपूचा वार मैदानात सुरू आहे. उडवला एक्स्ट्रा कव्हरला आणि इथे क्षेत्ररक्षक बॉलवर जरूर पोहोचला. योगेश पेनकर इज देअर पण ही मॅक्स मिस्टेक. 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. काय बॅटिंग करतोय, तुफानी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. अगदी चेंडूच्या मेरिटवर खेळत असताना आणि इथे 2 धावा पूर्ण केल्या. धावा जाऊन पोहोचल्या धाव फलकावरती 75 धावा. चर्चा आपण 90ची करत होतो सर. वातावरण बदलून टाकलं या मानकोलीकरांनी. माहुलला सुद्धा मॅच मध्ये येण्याचे प्रयत्न करावे लागणार आहे. दीपूने धुमाकूळ घातलाय. मैदानात गेल्यानंतर मोठमोठे स्ट्रोक येत आहेत. हर्षित कोळी ओव्हर द विकेट पुन्हा स्लाइस केला कव्हर पॉइंटला. हा देखील बॉल सीमा पार
वॉट शॉट. बॉल अगदी कव्हर पॉइंट सीमा रेषेला गवसनी घालताना दिसतोय षटकार. काय सहज मारलाय हा फटका. कव्हर्सला सहजगत्या मात्र या बॉलला फेकून दिलाय. आणि ही तर स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. मैदानाचा कोणताही कोपरा असू दे तिकडे सिक्स मारण्याची क्षमता असणारे दीपू माळी मानकुलीचे सिक्सर किंग आहेत आणि त्यांनी सिक्स मारायला सुरुवात केली आहे. काय जबरदस्त. 81 वर धावसंख्या पोहोचलेली सुद्धा आहे. शॉर्ट वाईड अँड पनिश. थोडासा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. थोडीशी जागा मिळाली आणि आता जागेला भाव खूप जास्त आहे. जागा देऊ नका. गोलंदाजाने ती दिली आणि आता दीपून त्याचा फायदा उचललाय. काय स्लाइस करत असताना बॉलला पाठवलाय. षटकार त्या ठिकाणी बघायला मिळतो आणि धावसंख्या या षटकारानं 81 वर जाऊन पोहोचलेली आहे. 81 रन्स ऑन दी बोर्ड आणि आता 6 षटकांचा खेळ देखील संपलाय. शेवटचं षटक असेल. बॅटिंग पॉवर प्लेचा खरपूस समाचार त्या ठिकाणी घेतलाय. ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांनी आक्रमण केलं सुरुवात केली हर्षित कोळीनं षटकारानं. त्याच्यानंतर दीपूनं 4 बॉलमध्ये 18 धावा पूर्ण केल्या हर्षित कोळीच्या विरुद्ध आणि 81 धावा. सध्या ऑन स्क्रीन माता भगिनी सर्व या ठिकाणी पाहतोय. वरुण पाटील फाउंडेशन प्रेझेंट 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट ग्रामीण धमाका बिग बॅसचा आनंद घेत असताना त्या सर्वांचं स्वागत आहे. लास्ट ओव्हर महेश आलाय. महेशचा बॉल अगदी विकेट टू विकेट येत होता. फ्लिकचा अंदाज बघायला मिळतोय. वेगाने बॉल फरार. बॅट फिरली जोरात आणि बॉल गेला वेगात. आलाय दमदार चौकार. काय बॅटिंग केली या खेळाडूने. सगळ्यात जास्त प्रभावित कोणी केलं असेल तर या सौरभने केलेलं आहे. ज्या वेळेला त्या इंडने बॉलिंग होते त्यावेळेला ते रिव्हर्स खेळतात. या इंडने बॉलिंग होते पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने खेळण्यात. म्हणजे अंदाज घेऊन केलेली बॅटिंग पाहायला मिळते या खेळाडूची. खूप छान. आताही जर पाहिलं तर अगदी वेगवान फटका 4. हो थोडासा फ्लिकचा अंदाज होता. फ्लिकबर केलं होतं आणि चेंडूला पाठवलं सर मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार आला. महेशनं 3रं षटक हाताळलं होतं. 9 धावा त्यानं खर्च केल्या होत्या परंतु आता अंतिम ओव्हरमध्ये त्याला आणलंय. सौरभ समोर स्लॉग हिट करायचं होतं. स्वीप करायचं होतं. खरं तर ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु हा बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये आलाय. डॉट आणि धावसंख्या 85. शेवटच्या ओव्हरमध्ये डॉट बॉल येणं खूप महत्त्वाचं आहे. मागील ओव्हरमध्ये देखील चांगली कामगिरी राहिली होती. हलकेसे कटर प्रस्तुत करतायत. थोडासा बॉल स्टंपच्या बाजूने गेला आणि त्याचमुळे डोक्याला हात लावलाय महेश मांडवकर यांनी. चांगली कटरचा वापर देखील करतायत ते. महेशनं चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. यावेळेला विथ द स्विंग स्लॅश केल्या बॉलला. पॉइंटच्या दिशेनं अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेनं बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक क्लासिकल चौकार भुईरच्या बॅटमधून. आता खोट टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला आणि त्यांनीही पाहिलं कव्हरचं क्षेत्र खाली आहे मग कव्हरला का नाही मारायचा आणि मग त्याच दिशेने स्ट्रोक खेळलाय. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करायला आता सुरुवात केलेली आहे सर्कलच्या वरून आणि या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचं काम केलंय. वा मानकोली वा. माहुललाही कमबॅक करावं लागेल. काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे. एक नवीन अस्त्र बाहेर काढले अगदी कव्हर पॉइंटला. कवसला हा चौकार आपल्याला बघायला मिळतोय आणि सौरभ भोईर नावाचं हे अस्त्र फारच धारदार आहे. शस्त्र आहे जणू काय. ओक्लीन बॉल अराउंड द लेग ट्रिपल आउट वस. अगदी स्वीप करायचं होता. पॅडल स्वीप करायचं होतं आणि यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल मांडवकरला मिळाली आहे सफलता. विकेटचं पतन. वा वा वा. विकेट घेतलेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये परंतु मानकोलीच्या युवा सौरभ भोईरने सगळ्यांची मनं जिंकली. टीमला गरज होती त्यावेळेला 13 बॉलमध्ये 34 धावा केलेल्या आहेत. क्या बात आहे. टॅनचा गजर आणि या टॅनचा आवाज आपल्याला सांगून जातं की सौरभनं खेळलेला डाव त्याच्या आयुष्यामधील सर्वोत्कृष्ट डावांपैकी एक डाव. कारण विनीत लवकर बाद झाला. वैभव लवकर बाद झाला. योगेश भालेकर लवकर बाद झाला आणि अशा परिस्थितीमध्ये येऊन संघाला त्यानं सावरलं आणि खऱ्या अर्थानं त्याच्या इनिंग्स नाही ना श्रेयस कदमवरचा दबाव देखील कमी झाला आणि येताना दीपू मालीवरचा दबाव देखील कमी झाला आणि त्याही फलंदाजांच्या बॅटमधून रन्स तुम्हाला बघायला मिळाल्या. प्रत्येक मुवमेंट कॅप्चर करावी लागते. मुवमेंट जिंकावी लागत असते लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये आणि त्या सर्व गोष्टी आपण पाहतोय. परंतु मांडवकर या ठिकाणी 2 चौकार जरूर आलेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 89 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. 9-11 मानकोलीचे डगआउट. काही हसरे चेहरे तुम्हाला तिथे बघायला मिळतात. त्याचं कारण चांगली टोटल आता उभारली गेली आहे. फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये थोडासा बदल. नवीन बॅटर आल्या मैदानामध्ये. आतिश माळी आल्या. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. पॉईंटचा फिल्डर 38 सर्कलमध्ये लॉंग ऑफ एक सेट केला आणि आता थोडंसं क्षेत्ररक्षामध्ये पुन्हा बदल करतोय मांडवकर. राईट आर्म ऑफ द विकेट. आतिश माळी समोर यावेळेला थोडासा बॅकफूटला गेला. ऑन साईडला शॉर्ट ऑफ पूलचा फटका बघायला मिळतोय
आणि त्याच्यावरती मिळते फक्त सिंगल आणि या सिंगलनं 90 धावा धावफलकावरती लागल्या. ज्या टोटल विषयी चर्चा करत होतो चंदू सर, ती टोटल आता फलकावरती तुम्हाला बघायला मिळते. यस, आणि पहिल्या दिवसापासून ॲव्हरेज धावसंख्या ही 90 बनते. त्याचं कारण आहे 7 ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि त्याचबरोबर हा लगातो 6 बॉल आहे. विशेष म्हणजे ग्रामीण खेळाडूंना सुद्धा 5 ओव्हर त्याच्यामधल्या करायच्यात, ही तेवढीच महत्त्वाची बाब आहे आणि त्याच्यामुळे रन बनतायत. आणि 90 किंवा या 90पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग या स्पर्धेमध्ये एकापेक्षा जास्त वेळा आपण पाहिलाय सुद्धा. शेवटचा बॉल सामना करेल दीपू माळी. मांडवकरचा बॉल परफेक्ट यष्टाचा वेध, स्विंगिंग यॉर्कर, क्लीन बोल्ड. शेवटच्या बॉलवर दीपूला मात्र बाद केलाय आणि इथे 7 ओव्हरचा केस संपलाय. 90 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात आणि 91चं लक्ष असेल त्विशा 11 माहुलगाव समोर. अगदी फाईट म्हणजे इकडनं चांगली मॅच होऊ शकते. म्हणजे ही धावसंख्या खूपच मोठी आहे असं काही नाही आहे आणि खूप छोटी सुद्धा नाही आहे. महेश मांडवकरने अंतिम टप्प्यामध्ये प्रभावित केलं, 2 बोल्ड आउट केले शेवटच्या ओव्हरमध्ये, तेही तेवढेच महत्त्वाचे राहिले. 100च्या दिशेने जात होती धावसंख्या, तिला कुठेतरी 90पर्यंत थांबवलं आहे. परंतु सुरुवातीची पडझड पाहता समीरजी असं वाटत होतं की धावसंख्या कुठेतरी 60-70पर्यंत राहते की काय. अशा वेळेला सौरभची बॅटिंग, त्यानंतर श्रेयस, त्यानंतर दीपू, या सगळ्यांची जी बॅटिंग होती ना ही 90पर्यंत घेऊन गेली. पहिल्या डावाचं हे सुद्धा वैशिष्ट्य राहिलं. हो डेफिनेटली. आणि वैभव माळीला देखील विसरता येणार नाही, ज्या पद्धतीने त्यानं देखील आक्रमण केलं होतं हर्षित कोळीच्या विरुद्ध पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि तेथे त्यानं 15 धावा कुठून काढल्या आणि तिथून खऱ्या अर्थानं स्टार्ट झाला. योगेश बालेकर 0वर बाद, विनीत माळी फक्त 1च धाव, सौरभ माळी फक्त तोही 0वर बाद झाला आणि त्याच्यानंतर वैभवच्या 15, सौरभ भोईरच्या महत्त्वपूर्ण 34, श्रेयस कदमच्या बॅटमधून आलेले 2 हेलिकॉप्टर, 17 धावा त्यानं बनवल्या आणि अंतिमतः दीपू मालीचा 18 धावांचा एक वादळी खेळ आणि एकूणच धावसंख्या आपण पाहतोय 90 धावा धावफलकावरती लावली आहे. बॉलिंगमध्ये जर पाहिलं तर राजेश सोरटे यांचं पहिलं षटक अप्रतिम राहिलं होतं. ऑफिशियली जर पाहिलं तर 1च रन दिली होती, परंतु 3 विकेट त्यांनी घेतल्या. 2 ओव्हरमध्ये 15 रन दिल्या. हर्षित कोळी युवा 2 ओव्हरमध्ये 39 थोडेसे महागडे राहिले, परंतु 1 विकेट त्यांनी घेतली. महेश मांडवकर चांगली बॉलिंग केली आहे, 3 विकेट त्यांनी सुद्धा घेतल्या, 18 रन दिल्या आणि 2 महत्त्वपूर्ण षटकं त्यांनी केली होती. आर्यन हेही थोडेसे महागडे राहिले, 15 रन खर्च केल्या, विकेट नाही मिळाली आहे. पहिली विकेट 0, दुसरी 2, तिसरी 18, चौथी 20, 5वी 56, 6वी 89 आणि 7वी 90. अशा रीतीने 7 ओव्हर नंतर 90 झाल्यात. 91 करायच्यात. रन पहा कशा पद्धतीने बनल्या गेल्या, सिंगल डबल कशा पद्धतीने हे सगळे ग्राफिक्स आपण या ठिकाणी पाहू शकता. षटकार आलेत, चौकार आलेत आणि चौकार जर पाहिलं तर ऑफ साईडला जास्त आलेले आहेत. कव्हरचं क्षेत्र आहे ना त्या क्षेत्रामध्ये चौकार जास्त येताना पाहायला मिळाले. अशा रीतीने एक डाव संपलाय, दुसरा डाव आता काही क्षणात सुरू होईल. हो एकंदरीतच ही सौरभ माळीची विकेट आपण पाहतोय, ज्या पद्धतीने क्लीन बोल्ड केलं होतं आणि मॅच हायलाईट्स आपण पाहतोय. त्यानंतर वैभव मालीच्या बॅट्समधून येणाऱ्या या काही रन्स, ज्या रन्सने कुठेतरी दबाव कमी केला आणि तदनंतर डावाला उभारी मिळाली. आणि हा चौकार वाटलंच नव्हतं की सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू जाईल, कारण प्रॉपरली मिडलिंग झालं नव्हतं. सध्या आपण पाहतोय की वैभव माळीनं 2 षटकार आणि 1 चौकार, 2 चौकार आणि 1 षटकार जो मारला तिथूनच खऱ्या अर्थानं स्टार्ट मिळाला. आणि आपण पाहतोय सध्या ऑन स्क्रीन प्रणेते या स्पर्धेचे वरुण एस पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सभागृह नेते कल्याण डोंबिवली शहर महानगरपालिका आणि आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि काय क्राऊड बघायला मिळतोय. पहिल्या मॅच पासून फार मोठ्या संख्येने इथे जमलेला हा जनसमुदाय. आणि याच चर्चा आपण करत होतो की वैभवच्या बॅटमधून आलेल्या रन्स, परंतु वैभव जसा बाद झाला तदनंतर विनीत देखील फार लवकर बाद झाला, त्यालाही जबाबदारी घेता आली नाही. आणि परंतु त्यानंतर ही इनिंग एक अद्भुत डाव साकारलाय सौरभ भोईरनं, ज्या पद्धतीने त्याने इनिंग साकारली आहे. हो अगदी युवा सौरभचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी अल्टीपल्टी काही स्ट्रोक खेळले, रिव्हर्स खूप चांगले खेळले त्यांनी. मैदानाचा अंदाज घेऊन स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. लॉफ्टेड स्ट्रोक देखील मात्र इकडे काही पाहायला मिळाले त्यांच्या माध्यमातून. आणि या डावामध्ये सर्वात प्रभावित करणाऱ्या खेळाडूंपैकी सौरभ हे नाव होतं, युवा टॅलेंट होतं. तर श्रेयस आल्यानंतर जे काही धमाके, जे काही हेलिकॉप्टर त्यांनी खेळले, वातावरण निर्मिती करणारे होते आणि त्यासाठी ते ओळखले देखील जातात. हे जे 2 हेलिकॉप्टर ते मात्र खूप महत्त्वपूर्ण राहिले. दुसरा वाला तर बराच लांब गेला होता, त्यानंतर आणखीन एक मारायला गेले परंतु टायमिंग फसलं आणि विकेट देखील त्यांची येताना पाहायला मिळाली आहे. योगेश पेनकर यांनी ती पकडली होती कॅच. त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा सौरभने आता मात्र या मॅचमध्ये रिव्हर्स अस्त्र मात्र सातत्याने बाहेर काढली आणि
सातत्याने रिव्हर्सचे फटके खेळण्याचा प्रयत्न त्यांचा यशस्वी देखील होताना पाहायला मिळाला. दीपू आले त्याच्यानंतर आणि दीपूचे हे पॉवरफुल स्ट्रोक, कव्हर्सला मारलेला षटकार नेत्रदीपक होता. कव्हर आणि पॉईंटच्या क्षेत्रात एखादा खेळाडू ज्यावेळेला मोठे फटके खेळतो ना तर त्याचा क्लास पाहायला मिळतो. परंतु अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेला येताना पाहायला मिळाले गोलंदाज त्यांनी देखील चांगली कामगिरी केली. महेश पांडवकर काही चांगले स्ट्रोक आल्यानंतर 2 बोल्ड काढले त्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये, तेही तेवढेच महत्त्वाचे राहिले. एक डाव संपला, दुसऱ्या डावाकडे जाऊयात. परंतु या मॅचमध्ये फक्त 1.5 मॅच झाली आतापर्यंत. 3.5 लाख प्रेक्षकांनी स्पर्धा यूट्यूबला 70 स्पोर्ट्सवर पाहिली सुद्धा आहे. दर्जेदार हे यश आहे, हे यश आहे. आणि हे पा 70चे फाउंडर आणि सोबतच वरुण एस पाटील साहेब यांनाही दाखवलं गेलं. परंतु आता चेसिंग ऑन नाव सलामीची जोडी आता मैदानामध्ये दाखल झाली आहे. मंगेश वैतीच्या सोबतीनं फायटर जेट योगेश पेनकर आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आला वैभव माळी. 91चं लक्ष चेझॉन आणि मजा येणार आहे, मॅचला मजा येणार आहे, यात मात्र शंका नाही. पॉवर प्लेची पहिली 2 षटकं महत्वाची. लेट्स प्ले. वैभवचा पहिलाच बॉल हवेत आहे. विकेट मिळेल का? मिड विकेटचा फील्डर जज करतोय. वेल जज कॅच, व्हेरी फर्स्ट बॉल, विकेट. दॅट्स अ बिग विकेट. मंगेश वैती बॅक टू द डगआउट. मोठी विकेट आहे आणि विकेट कुणाची होती तर टीमच्या कॅप्टनची होती. मंगेश वैती महाराष्ट्रातील आघाडीच्या खेळाडूंपैकी एक आहेत आणि मोठी विकेट जसं पहिल्या डावात पडझड पाहायला मिळाली ना, दुसऱ्या डावात देखील तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या डावात सुद्धा शून्यावर विकेट आली होती आणि दुसऱ्या डावात देखील काय पाहायला मिळते आपल्याला, मंगेश वैती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पहिल्याच बॉलवर फसले. लॉफ करायचं होतं, ट्राय टू हिट मॅक्झिमम हिअर. परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो की वैभव माळीचा वेग आणि त्यांनी फिरवलेली बोट, टप्पा पडल्यानंतर हलकासा बॉल बाहेरच्या दिशेने मूव्ह होत होता आणि त्याच्यामुळे प्रॉपरली एलिव्हेशन तर मिळालं, मात्र अंतर तेथे कापता आलेलं नाहीये. टायमिंग प्रॉपर करू शकला नाही आणि श्रेयस कदमचा सेलिब्रेशन पहा, फार मोठा धक्का लागलाय. या खेळाडून ISPL सारखी स्पर्धा देखील गाजवली. तो खेळाडू शून्यावरती बाद. मंगेश वैती टीमचा कॅप्टन आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की आता नवीन बॅटर गणेश आला. परंतु एक्सप्रेशन्स पहा, ज्या वेळेला विकेट मिळाली तदनंतर वैभवच्या चेहऱ्यावरचं हे स्मित हास्य सांगून जाते की विकेटचं महत्व किती मोठं आहे. सुपरली स्टार्ट. अतिशय सुंदर सुरुवात आपल्याला बघायला मिळाली आहे. खरं तर बॅटिंगमध्ये सुरुवात तर खराब राहिली होती, परंतु वैभव माळी त्याला बॅटिंगमध्ये सुरुवाती चांगली मिळाली होती आणि आता गोलंदाजीमध्ये देखील तो चांगला स्टार्ट मिळवतोय. म्हणजे दोन्ही टीम करिता आपण पाहतो की बॅटिंगसाठी स्टार्ट चांगला मिळाला नाहीये. पहिल्या डावामध्ये देखील आय थिंक शून्यावरच पहिला खेळाडू बाद झाला होता. येस, योगेश भालेकर शून्यावर बाद झाला होता आणि आता या डावामध्ये देखील शून्यावर खेळाडू बाद होतोय. गणेश पाटील नवीन बॅटर, लेफ्ट हँड बॅटर आता मैदानामध्ये दाखल झालाय. वैभव माळी वन्स अगेन ओव्हर द विकेट. इथे चांगला ड्राईव्ह आहे, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल फटका, पॉवर प्लेचा योग्य वापर आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. क्लासिकल चौकार. आल्या आल्या पहिलाच बॉल, चांगला फटका खेळलाय, दबावाला हटवायचं आहे हेच पाहिला मिळतं इकडे आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घ्यायचा, ही रणनीती आहे. गणेश अंडरआर्म क्रिकेटमधील मुंबईतील नामवंत खेळाडू आहेत आणि गॅपमध्ये बॉल कसा मारायचा अंडरआर्म क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला सांगायला लागत नाही आणि त्यांनी आल्या आल्या सुरुवात केली आहे. सुपर ड्राईव्ह. थोडंसं अगदी आपण पाहिली तर लेन चांगली होती, लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. वाईट लाईन होती आणि जागा मिळाली बॅटरला तिथे चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करत असताना. वैभव वन्स अगेन. हो, यावेळेला आता विकेट टू विकेट. इथे लाईन चांगली पाहायला मिळाली आहे. त्या लाईन विषयी चर्चा करत होतो की लेन चांगली टाकतोय वैभव माळी, परंतु आता लाईनमध्ये बदल करावा लागेल आणि आता विकेट टू विकेट आलाय, त्याच्यावरती मिळते फक्त सिंगल आणि धावसंख्या 5. हे खूप महत्त्वाचं आहे. स्ट्राईक रोटेट करणं, प्रत्येक बॉलवर रन सुरू ठेवणं हे प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण करू शकतं आणि तेच इकडे करावं देखील लागणार आहे. पॉवर प्ले महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला आपल्याला 91 रनचा पाठलाग करायचा आहे त्यावेळेला पॉवर प्ले कुठेतरी एक 25-30चा स्टार्ट झाला 20 ते 30च्या दरम्यानचा तर एक चांगली सुरुवात होऊ शकते. डेफिनेटली तो प्रयत्न करावा लागेल. स्वीप केला योगेश पेनकर स्ट्रायकिंग एंडला आणि पहिलाच बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. क्लासिकल चौकार पेनकरच्या बॅटमधून. वा वा वा, चांगली सुरुवात म्हणावी लागेल. बॉलवरची नजर त्यांची लाजबाब होती. बॉल थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला आणि हा स्वीप पहिलाच बॉल. खूप कमी वेळा अशा प्रकारचे स्वीप पाहायला मिळतात, परंतु काय सुरुवात केली आहे योगेश पेनकर यांनी. हा स्वीप पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. नाही, जबाबदारी देखील आता वाढली आहे.
मंगेश मोहिती लवकर बाद झाल्या, त्याच्यामुळे आता या खेळाडूंवरती जबाबदारी आहे. तो रिस्पॉन्सिबल खेळ करावा लागेल. कट केला बॅकफुटला येत असताना थोडीशी जागा पडून खेळण्याचा प्रयत्न होता. एकच जाव त्या ठिकाणी मिळेल पॉईंटला. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि ज्यावेळेला सलामीचा खेळाडू लवकर बाद होतो ना, त्यावेळेला येणाऱ्या बॅटरवर थोडंसं दबाव असतो, परंतु जबाबदारीचं ओझं देखील थोडंसं त्याच्या खांद्यांवरती वाढलेलं असतं आणि ते पालकत्व स्वीकारावं लागणार आहे गणेश आणि योगेश पेंडकरला. ट्विशा 11 माहुलगाव टीम विजयाकडे जर त्या संघाला न्यायचं असेल तर या दोन खेळाडूंपैकी एका खेळाडूला कमीत कमी 5व्या ओव्हरपर्यंत थांबावं लागेल. मात्र वैभव माळी आहे बॉलिंग क्रम. योगेश भालेकर ॲज अ ऑल इंडिया आयकॉन, त्याची 2 षटकं देखील तेवढीच महत्वाची. ओ रिव्हर्स स्विचिंग, व्हॉट अ शॉट. रिव्हर्स फ्लिक केलाय आणि बॉलला पाठवलं सर पॉइंटच्या वरनं. भव्य सिक्सर. वाह, काय स्ट्रोक खेळलाय, काय स्ट्रोक खेळलाय. की मॅच ऑन केली आहे माहुलकरांनी सुद्धा, विकेट येऊन सुद्धा. त्या ठिकाणी स्वातीताई वरुण पाटील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सगळा महिला मंडळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहत आहेत. अशा सगळ्या ताईंचं आपण करू या ठिकाणी या स्पर्धेमध्ये. भारतभर चर्चा ज्या स्पर्धेची आहे, कोण गावची चर्चा आहे, वरुण पाटील साहेबांची चर्चा आहे, 70-70 स्पोर्टची चर्चा आहे. या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये रन आलेले आहेत. पहिल्या बॉलला मंगेश वैदी यांची विकेट येऊन सुद्धा मात्र रन बनलेले आहेत. हा पलटवार होता आणि जणू काय एखाद्या उजवा त्याचा बॅटरनं फ्लिक केला असा फटका आपल्याला तिथे बघायला मिळाला आणि सरळ स्क्वेअर लेगला षटकार मारला असंच भास झाला एक क्षण, परंतु तो डाव्या त्याच्या फलंदाजांनी पॉइंटला मारलेला षटकार आहे. आणि सध्या आपण पाहतोय ऑन स्क्रीन सर्वच माता भगिनी, ताईंचं, बहिणींचं, सर्वच महिलांचं आम्ही स्वागत करीत आहोत. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय वरुण एस पाटील साहेबांच्या सौभाग्यवती देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. परंतु येथे पहिलं षटक जे होतं, पहिल्याच बॉलवर विकेट आली, परंतु वैभव माळी भरपूर एक्सपेन्सिव्ह राहिलं. ज्यानं धावा खर्च केल्या 16. खास करून गणेशचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्यानं काउंटर अटॅक स्टार्ट केलाय. सेकंड ओव्हर आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय बॉलिंग मार्कवर विनीत माळी आल्या. पॉवर प्ले मधील दुसरं षटक असेल. पहिल्या ओव्हरमध्ये तर चांगल्या पद्धतीने प्रतिउत्तर त्या ठिकाणी फलंदाजांच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळालंय. विनीत माळी फार एंडकडनं ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता, स्मॅश करण्याचा प्रयत्न होता योगेश पेंडकरचा, परंतु हा बॉल सर निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सुरुवात चांगली केली विनीतनं. चांगली गोलंदाजी करतात विनीत. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न, किंचित आतमध्ये आला, बॉलला उसळी होती आणि त्यामुळे कव्हर्सला जो खेळण्याचा प्रयत्न होता ना, तो नाही यशस्वी झालाय. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्यात आला मिडॉनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी आता लेंथमध्ये बदल केला बघा. या अगोदरचा बॉल होता शॉर्ट ऑफ गुड लेंथ, तिथे उसळी चांगली मिळाली, परंतु तदनंतर योगेश पेंडकरच्या समोर परफेक्ट ब्लॉक होलमध्ये बॉल पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती सिंगल मिळते. धावसंख्या या सिंगलनं पुढे जाताना 17 या आकड्यावरती आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे ना, विनीतला कमबॅक करून द्यावं लागणार आहे, कारण पहिल्याच बॉलवर विकेट आल्यानंतरचा जो स्टार्ट मिळाला आहे, नीटरपणे खेळतोय गणेश पाटील. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. इंडिव्हिज्युअली 11 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि तोच आता स्ट्रायकिंग एंडला. विनीतचा बॉल बॅटची आतली कड, अगदी टप्पा पडल्यानंतर इथे देखील लेफ्टी बॅटर समोर थोडा बाहेर वळून घेणारा बॉल आणि इथे आलाय डॉट बॉल. चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या खऱ्या, परंतु विनीत आले आणि थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न इकडे करतायत. बॉलला वळवतायत. हा थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडाई जरूर घेतली गेली होती, परंतु डॉट बॉल आलाय. ह्या बाबी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. गणेशकडे चांगलं टॅलेंट आहे, पॉवर प्लेची बॅटिंग खूप चांगली करतात, परंतु विनीतने सध्या रोखलंय. Oh, that's a good shot, but there is a fielder under it and he makes a low mistake. What excellent taken, wicket gone. बॉल अखूट टप्प्याचा होता. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं झालं. डॉट बॉलचा दबाव इकडे पाहायला मिळाला आणि कमिट झाले या स्ट्रोकला, परंतु अशा ठिकाणी खेळला जिकडे फिल्डरच होते. चांगली कॅच तिकडे पकडली गेली. श्रेयस त्या ठिकाणी होते, त्यांनी पकडलेली ही कॅच. आणखीन एक झेल त्या ठिकाणी घेतला गेलाय. पूल केला, परंतु जो बॉलची उसळी होती ना, त्याला योग्य ठिकाणी नाही पाठवू शकले आणि ज्या ठिकाणी पाठवलं तिकडे फिल्डर होते. कदाचित तो स्क्वेअर लेगला खेळायचा होता, परंतु तो थोडासा समोर खेळण्याचा प्रयत्न राहिला. काव कॉर्नरच्या दिशेने खेळला आणि त्याच्यामुळे विकेट आली आहे. सध्या आपण पाहतोय ऑन स्क्रीन बरेचसे आपण समर्थक हे बांधण्यावर पाहतोय. रंजू पाटील साहेबांना शुभेच्छा देत आहेत आणि त्यांचं अभिनंदन करतायत की हा फार मोठा क्रिकेटचा महासंग्राम आपण भरवला
ग्रामीण क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा. दोन्ही गोष्टीसाठी एक तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सभागृह नेते म्हणून साहेबांची निवड झाली आहे. त्या निमित्ताने मात्र ह्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बांधव येत आहेत. त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी दाखल होतोय आणि त्याचबरोबरीने एवढं मोठं आयोजन अख्खा भारत पाहतोय की एवढं मोठं डोळे दिपवणारं आयोजन वरुण पाटील साहेबांचं पाहायला मिळत आहे. त्याच्याहीसाठी प्रेक्षक आलेत. अगदी बरोबर आहे आणि विनीतला त्या ठिकाणी सफलता मिळाली आहे. कमबॅक करणारं त्याचं ते षटक आपल्याला बघायला मिळालं. 17 रन्स. मालीचा बॉल ऑन साइडला खेचलाय. फुल अँड पॉवरफुल. महेश मांडवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि चेंडू मैदानाच्या बाहेर पडतोय. सिक्सर. मांडवकर बॉलिंगमध्ये 3 विकेट घेतल्या होत्या. तेच हे खेळाडू आहेत, परंतु जसे बॅटिंगला आले ना आतमध्ये येणारा बॉल ओळखला आणि खेचून मारला मैदानाच्या बाहेर. लांबलचक स्ट्रोक खेळलाय. एक गोष्ट होते, विकेट आल्याचा दबाव कुणालाही येऊ द्यायचा नाहीये. दबाव कसा कमी करायचा तर मोठा स्ट्रोक खेळायचा. डेफिनेटली. आणि हा फटका पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. अगदी शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण. चांगलं फॉर्मात आहे मांडवकर. बॉलिंग देखील चांगली केली आहे. चांगला फ्लिक केलाय. चेंडूला येऊ दिलं. शेवटच्या क्षणाला फक्त टर्न करत असताना मिड विकेटच्या दिशेने बॉलला सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. क्लेवर माइंडेड बॅटिंग आहे. जेथे खरा बॉल मिळाला त्याच्यावरती सिक्सर आला आणि जेथे चांगला चेंडू आला त्याच्यावरती स्ट्राईक रोटेट करताना दिसला. सिंगल कंप्लीट करताना दिसला. या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. स्वर्गीय दीपक कालन स्टँड आणि जेथे मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेत असताना ग्रामीण धमाका बिग बॅसचा. सर पहा सगळ्या गोष्टी जबरदस्त आहेत. प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था इकडे पाहायला मिळते. त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदान चांगलं आहे. लाईट चांगल्या आहेत. 22 कॅमेऱ्याने चित्रण चाललेलं आहे. दूर दूरवरून प्रेक्षक आलेले आहेत. आज सणासुदीचा दिवस आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानात साजरा करायचा. कुटुंबियांबरोबर देखील बरेचसे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि 70-70 स्पोर्ट्सवर आनंद घेत आहेत. 70-70 फॅक्टरी छोट्याशा जागेमधून सुरू झालेला प्रवास फॅक्टरीपर्यंत आलाय आणि आज भारतातील नामवंत ब्रँड बनलाय 70-70 स्पोर्ट्स. आणि विविध मग 70-70चे टी शर्ट्स असतील, 70-70 कॅप शूज यांची सातत्याने चर्चा होताना पाहायला मिळते. आणि लाईफ इज एन्जॉय. 4-1-4-1 3 षटकार लगातार मारा. तिकडे जायला मिळणार आहे. त्याचबरोबर मिडन ओव्हर टाका. त्याचबरोबरीने अर्धशतक करा. तुम्हाला तिकडे जायला मिळेल आपल्या कुटुंबियांबरोबर. मात्र हे सगळे लहानगे सुद्धा मॅच पाहण्यासाठी आल्या. त्या छोट्या ताई मॅच पाहतायत. स्क्रीनवर देखील स्वतःला पाहतायत आणि बाबांना सांगतायत मी आता स्क्रीनवर दिसते. मॅच पाहायला आले परंतु आज मला कोणीतरी पाहत आहे. वा वा वा. नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. वेलकम. 24 धावा आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 12च्या गतीने धावा जोडल्या गेलेल्या आहेत. योगेश पालेकर आलाय. ओ कटर होता. लाऊडली अपील देखील करण्यात आले. यस इज गॉन. फिंगर गोज अप. योगेश पालेकरला पहिल्याच बॉलवर मिळाली आहे सफलता. फार मोठा धक्का म्हणावा लागेल कारण ज्या महेशनं पहिल्याच बॉलवर षटकार लगावला होता त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय आणि लागतोय हा 3रा धक्का. योगेश भालेकर यांच्या बॉलिंगची एक वेगळीच अदा आहे. नॅचरली आउट कटर त्यांच्याकडे आहे. राऊंड द विकेट येतात. एक कोण बनवतात, अँगल बनवतात, बॉलला बाहेर काढतात आणि इकडेच हेच करता करता खूप साऱ्या विकेट सुद्धा ते घेत असतात. तेच पाहायला मिळालंय. महेश मोठ्या फटक्यासाठी गेले खरे परंतु बॅटची कडा आणि बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळालाय. महेश आणखी विकेट म्हणजे पहा पहिल्या डावात सुद्धा 3 विकेट लवकर गेल्या होत्या. दुसऱ्या डावात देखील ते आपल्याला पाहायला मिळत आहे. आता या डावाला सावरणार कोण? पहिल्या डावाला सौरभने सावरलं होतं. त्याचबरोबर जर पाहिलं तर वैभवने सावरलं होतं. पहिल्या डावाला सावरण्याचं काम श्रेयसने केलं होतं, मग दीपूने केलं होतं. दुसऱ्या डावात काय होणार? योगेश पेनकर मैदानाच्या आतमध्ये आहेत ही जमेची बाब आहे, परंतु माहुलची बॅटिंग लाईनअप मोठी आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये मग मुंबईमध्ये ज्या वेळेला कोळीवाडा वाईज क्रिकेट होतं त्यावेळेला असेल, मग ठाण्यामध्ये असेल, रायगडमध्ये असेल, इकडेही जाऊन माहुलचा परफॉर्मन्स आज नाही तर कित्येक वर्ष होतोय. तर आज मात्र या सगळ्या खेळाडूंना देखील कामगिरी करावी लागणार आहे. वर्षभर वाट पाहतात इकडे सगळेच की कधी एकदा ही स्पर्धा खेळायला मिळते याची वाट सगळेच पाहत असतात. आज खेळावं लागणार आहे. पहिला आऊट झाला तर दुसरा, दुसरा झाला तर तिसरा, तिसरा झाला तर चौथा. प्रत्येकाला खेळायचं आहे. तुम्हाला खेळायचं आहे म्हणूनच तुम्ही टीममध्ये आहात. आज खेळावं लागेल. बालेकर वन्स अगेन.
हो यावेळेला जणू काय आपण टेस्ट क्रिकेट पाहतोय. अशा पद्धतीने बॉलला सोडण्याचा प्रयत्न केला आणि काय मुवमेंट होती. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळून घेणारा बॉल पूर्णपणे खोदून ठेवलाय बॅटरला. हे मैदान की खेळपट्टी सगळ्यांसाठी आहे. बॉलरसाठी आहे, बॅटरसाठी आहे, कटरसाठी आहे, स्पिनरसाठी आहे, फास्टरसाठी आहे. उजव्या त्याच्या बॅटर समोर अधिकच इफेक्टिव्ह आणि धारधार गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती योगेश भालेकरची. ज्या वेळेला तो राऊंड द विकेटने येतो, विकेट नंतर आलाय डॉट बॉल कल्पेश समोर. हो यावेळेला पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. इथे व्हाईट बॉलचा इशारा आला. लाईन खराब होती, लेंथ फार सुंदर होती, परंतु वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ टाकण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते आणि जास्तच बाहेर निघणारा कोण तयार करून बाहेर निघणारा बॉल होता. एक्स्ट्रा धाव आणि स्कोर कार्डवरती आता धावा तुम्हाला बघायला मिळतात त्या 25 धावा. 25. भालेकरचा बॉल पुन्हा एकदा टप्पा पडला. थोडीशी गती कमी आपल्याला बघायला मिळते. विकेटचा चांगला फायदा त्याने घेतलाय. जेव्हा जेव्हा व्हीआयपी डाईच एंड कडनं गोलंदाजी राहिली आहे तेव्हा तेव्हा थोडंसं कठीण राहिलंय गोलंदाजांकरिता, परंतु योगेश भालेकर इथे चांगली कामगिरी करत असताना लेग बाईकच्या स्वरूपामध्ये धाव मिळते 1 आणि 1 धाव्याने स्कोर आता जाऊन पोहोचले 26 आकड्यावरती. चांगली कामगिरी होताना पाहायला मिळत आहे आणि कमबॅक देखील करताना पाहायला मिळत आहेत. या सगळ्या ताई आज मॅच पाहण्यासाठी आल्या. त्या सगळ्या मॅच पाहतात घरून, परंतु आम्हालाही मैदानावर जाऊन आज भारतभर चर्चा आमच्या गावाची आहे, या स्पर्धेची आहे, तर आम्ही मैदानात जाऊनच मॅच पाहणार. तर आज सगळे मॅच पाहायला आल्यात. या सगळ्या ताईंचं हार्दिक स्वागत असेल. चला तर आता हा योग आपल्याला बघायला मिळतो की योगेशच्या समोर योगेश आहे, योगेश पेनकरच्या समोर योगेश भालेकर आहे आणि एक दोन्ही ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळतात. योगेश भालेकर खेळतोय मानकोली टीमसाठी आणि योगेश पेनकर खेळतोय माहुल गावसाठी. राऊंड द विकेट सोडून दिल्या बॉल लेगस्टंपच्या बाहेर हा चेंडू होता आणि आणखी एक एक्स्ट्रा धाव. या एक्स्ट्राच्या धावा आहेत ना फलंदाजांवरती जो आता हळूहळू दबाव वाढत चाललाय तो दबाव कमी होऊ शकतो आणि त्यासाठी या एक्स्ट्रा धावा मदत करतायत. पालेकरला खेळणं तेवढं सोपं नाहीये, परंतु योगेश पेनकर अशा पद्धतीचे क्रिकेट गोलंदाज त्यांनी बरीच वर्ष हाताळलेले आहेत, त्यांना खेळलेलं आहे, प्रदीर्घ अनुभव आहे, त्याच्यामुळे त्यांचं खेळपट्टीवर असणं माहुलसाठी खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर. राऊंड द विकेट पेनकर समोर स्लॉग हिट करायचा होता. टप्पा पडला, उसळी तिथे मिळाली आणि चेंडू तिथे देखील गरकन बाहेरच्या दिशेने निघतोय. चांगले आउटस्विंगर टाकतोय, कटर टाकतोय योगेश भालेकर आणि त्या कटरला मात्र सामोरे जात असताना फलंदाजांची भिंबिरी उडली अक्षरशः. ग्रेट बॉलिंग. वा वा. आता भालेकर काय बॉलिंग करतात सगळ्यांना माहिती आहे, तरी देखील ते नेहमी प्रभावित करतात. राऊंड द विकेट करणार, आउट कटर करणार, परंतु त्याच्यात सुद्धा भल्या भल्या फलंदाजांना मात्र पेचात पाडणार. वेगवान बॉल, आता परफेक्ट कनेक्शन अगेन्स्ट द स्विंग, प्रॉपर एक्झिक्युशन, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय सिक्सर. वा, की या वेळेला थोडासा किंचितसा पुढे होता, परंतु अंदाज घेतला आणि मग बॅट फिरवली आहे मिड विकेटच्या दिशेने. योगेश पेनकर अनुभव इकडे सांगून जात आहेत. या बॉलला खेचला आणि मैदानाच्या बाहेर मारताना पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी पाहायला मिळते. एका बाजूने योगेश पेनकर मैदानामध्ये माहुलसाठी किल्ला लढवत आहेत. लाजबाब. रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय अगेन्स्ट द स्विंग एक्झिक्युशन, सातत्याने बाहेरच्या दिशेने बॉल काढतोय आणि अक्रॉस त्याची बॅट आपल्याला येताना दिसते. परफेक्टली कनेक्शन बघायला मिळालं, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क चांगला बघायला मिळाला आणि तिथे आलाय षटकार योगेश पेनकरच्या बॅटमधून. 33. ओ पुन्हा स्वीप केलाय, लेग समोर येणारा बॉल होता, क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगला फटका होता बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं. काय फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. वन बाउन्स ना अक्षरशः चित्याप्रमाणे झपाटला बॉलवरती तो फिल्डर आणि तिथे धावा वाचवल्यात आपल्या टीम करिता 3. एका धावेने स्कोर पुढे गेल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 34 लॉस ऑफ 3 विकेट आणि आता समीकरण आपण पाहतोय की उर्वरित 4 ओव्हर्स बाकी आहेत. 91 लक्षाचा पाठलाग करायचा आहे आणि 34 झाल्यात. काय सांगाल चंदू सर, ज्या पद्धतीने या मॅच मध्ये आता ॲव्हरेज स्टार्ट मिळाला आहे दोन्ही टीमला. यस, ॲव्हरेज, परंतु मी म्हणेल थोडंसं का होईना सरस आहे इकडे टीम मानकोली. त्यांनी 3 विकेट घेतलेल्या आहेत, परंतु मैदानात असणार योगेश पेनकर यांचं ही जमेची बाब आहे. 4 ओव्हर्स मध्ये अजूनही 57 धावांची गरज आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण जर विचार केला तर ज्या पद्धतीने धावांचं संरक्षण करण्यात आलं, पवन केने, करण अंबाला, भावेश पवार, फार मोठी स्टार कास्ट, परदीन काझी आणि त्या टीम समोर चांगल्या धावा वाचवल्या. चला फिल्डिंग लावून घ्या.
बॅटिंग पॉवर प्ले. तोच पंचांनी आता इशारा देखील केलाय. चौथं षटक असेल आणि बॅटिंग पॉवर प्लेचं ते षटक असेल. सेव्हन्टी सबस्क्रायबर मीटर पुढे पुढे चाललाय. 10,80,000च्या पुढे. आज मात्र ते टार्गेट देखील होतं, तिथपर्यंत गेलाय. आणि आणखी एक झाल्यानंतर जे पहा तो 1,000चा टप्पा आपण पार केला. त्यामुळे या षटकाच्या नंतर 4 ओव्हर झाल्यानंतर आपण 5 विनर सुद्धा काढणार आहेत, ज्यांना खास आपण पारितोषिक देखील देणार आहोत. चौथं षटक असेल आणि आता गोलंदाजीसाठी आल्या गोलंदाज विनीत माळी आल्या. विनीतनं या अगोदरच्या ओव्हरमध्ये 8 डावा खर्च करत असताना एक सफलता देखील त्याला मिळाली होती. आणि आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल योगेश पेनकर. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. आतापर्यंत एक चौकार देखील पाहायला मिळाला. इंडिव्हिज्युअली 13 वर खेळतोय. 70 स्पोर्ट्स प्रेझेंट, वरुण एस पाटील फाउंडेशन प्रेझेंट ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. आणि काय प्रतिसाद मिळाला. युट्यूब असेल, इव्हन मैदानावर असलेली ही गर्दी आपल्याला बघायला मिळते. समीर सर, आज अशी परिस्थिती आहे तर शेवटच्या दिवशी काय असेल, पाय ठेवायला सुद्धा जागा नसणार आहे. लवकर यावं लागेल प्रेक्षकांना दुपारीच. क्या बात आहे. विनामूल्य, विदाउट तिकीट, फुल एंटरटेनमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच क्रीडा रसिकांचं बघायला मिळालंय. फार दूर दूरून प्रेक्षक खऱ्या अर्थाने येतात. 57 धावांची गरज आहे 4 ओव्हर्समध्ये. आणि विनीत माळी आता ओव्हर नंबर 4 हाताळत असताना सोडून दिल्या. पहिलाच बॉल विनीतचा बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा लगेचच केला. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. चला, वेळेवरती देखील लक्ष असू द्या. टीम डान्स 11 चौटारवा एकविरा मानकोली एक्स्ट्रा धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. 35 धावा. लेन चांगली होती परंतु दिशाहीन बॉल होता. कुठेतरी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आहे आणि बॅटरच्या रेंज पासून थोडंसं बाहेर राहायचं आहे. सध्या विनीतनं तेच सांगितलं पहिल्या बॉलवर. परंतु यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पोलचा फटका. योगेश पेनकर आता प्रत्येकी बॉलवर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. मिस फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. या फिल्डिंगला आता इथून कुठेतरी तुम्हाला टाळावं लागेल आणि त्या स्पर्धेत टिकून राहणं कठीण होईल. आणि इथे मिळाल्या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 37. वा, सिंगल डबल देखील तेवढ्याच महत्वाचं. अगदी महत्वाच्या टप्प्यावर मॅच आली आहे. इकडनं मॅच मानकोलीला सुद्धा जाऊ शकते, इकडनं मॅच माहुलला सुद्धा जाऊ शकते. सध्या कोण गावात आहे? एक्झॅक्ट इथे ड्राईव्ह केला. आउटड्राईव्हचा फटका. मिड ऑफचा फिल्डर पुन्हा फंबळ झाला. पुन्हा सेकंडचा कॉल आणि पुन्हा 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण होतात. विनीत नाराज आहे कारण अशा पद्धतीने धावा जर तुम्ही बहाल कराल तर डेफिनेटली जो दबाव गोलंदाजांनी वाढवलाय तो दबाव आपोआप कमी होईल. वा, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू असं देखील योगेश पेनकर यांच्याविषयी म्हटलं जातं. दबाव फक्त 6-4 नाही वाढवत, सिंगल डबल सुद्धा वाढवतात. तेच पाहिलं मिळालं इकडे. आणि मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची, सिंगल डबल घेण्याची, 6-4 मारण्याची क्षमता या महाड रायगडच्या खेळाडूकडे म्हणजे योगेश पेनकर यांच्याकडे आहे, फायटर जेटकडे आहे. एक्झॅक्ट रिव्हर्सचा प्रयत्न. बॉल हवेत. प्रयत्न लाजवाब. थर्डमॅनच्या फिल्डरकडे झेल जरूर येत होता परंतु कॅच ड्रॉप झालाय. योगेश पेनकरला जीवनदान मिळालंय. एक धाव देखील त्या ठिकाणी वधारत असताना महागात पडेल टीम मानकोलीला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय रिव्हर्सचा फटका. अगदी बॅटच्या स्टिकरला बॉल लागला आणि थर्डमॅनला सौरभनं काय प्रयत्न केला होता. अगदी डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळाला परंतु अशा प्रकारच्या कॅचेस पकडाव्या लागतील. धावसंख्या 40 वर. खूप महत्वाचे असतील एक क्षण. हो, पुन्हा एकदा अपील. येस इज गॉन. परफेक्ट यस त्याच्यामध्ये सापडल्या बॅटर. फ्रॉम LBW बॅटर गॉन. आणि आता धक्का लागतोय तो चौथा 11 माहुलगाव संघाला. यस, मानकोली टीम ही क्वालिफायर मधून पुढे गेलेली आहे. काल अर्नाळा टीम जी क्वालिफायर मधून पुढे आली 110चा पाठलाग केला. त्याच्यानंतर बाद फेरीसाठी क्वालिफाय देखील झाली आहे. आज पाहूयात, आज जर पाहिलं तर दिवे टीम सुद्धा क्वालिफायर मधून पुढे येताना पाहायला मिळाली. त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. मानकोली सुद्धा क्वालिफायर मधून देखील पुढे येताना पाहायला मिळाली आहे. काय करणार ते इकडे पाहावं लागणार आहे. परंतु जे मागील बॉलवर राहिलं ना ते या बॉलवर कंप्लीट होताना पाहायला मिळालं. विकेट आली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये या माहुलगावचं नाव ज्या खेळाडूने देखील बरीच वर्ष केलं
आणि जो बॅटिंग कशी करतो कडाक कल्पेश माहुलकर मैदानात दाखल झालेत. 20 बॉल आणि 51 धावांची गरज असेल. 20 चेंडूंमध्ये 51 धावा समीकरण भरपूर कठीण आहे पेपरवरती, परंतु खेळ क्रिकेटचा आहे, जेथे खेळ बदलायला आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि एखादं हे जे षटक आहे ना मोठं आलं फलंदाजांकरिता तर डेफिनेटली माहुलगावचा कमबॅक पाहायला मिळेल. मात्र सध्या विनीत माली धारदार गोलंदाजी करतोय. विकेट प्राप्त केले, मात्र आता कल्पेश माहुलकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. क्या माहोल गरम कर पाएंगे. 20 चेंडूंमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. सध्या योगेश पेनकर खेळतोय 18 वर 10 चेंडूंचा सामना त्याने केलाय. आणि एका बाजूला आता नवीन बॅटर आले, त्याच्यासाठी थोडंसं नवीन असेल, परंतु आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या वेळेला लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट आपण खेळतो, बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल तुम्हाला सेट व्हावं लागतं. आणि तो झालाय. ज्या पद्धतीने परफेक्ट मिडल केला पहिलाच बॉल थ्रू दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परफेक्टली मिडल त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि त्याच्यावरती मिळते फक्त सिंगल. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 41. 41 रन्स 19 बॉल आणि 50 अडवलं होतं. दबाव वाढत गेलाय. त्विशा 11 माहुलगाव संघावरती. कंडिशन्स परिस्थिती आता थोडीशी आपण पाहतोय की नाजूक पाहायला मिळते, परंतु अजूनही 2 महत्वाचे फलंदाज माहुलगावच्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. पेनकर समोर स्विंग केलं ऑन साइडला आणि या मॅचची सर्वात मोठी विकेट. सेलिब्रेशन सुरू झालं विनीत मालीचं, धीमान कोहलीचं. योगेश पेनकर मैदानाच्या बाहेर. विकेट आली आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती तीच विकेट इकडे येताना पाहायला मिळते. संयम तुटला होता आणि रनची देखील आवश्यकता होती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 विकेट माघारी. योगेश पेनकर आउट. 41 धावा धावफलकावर आहे आणि अजूनही जर पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये 50 करायचे आहेत. लक्ष मोठं झालंय, फक्त मॅच संपलेली नाहीये. योगेश बॉलला थोडंसं शफल होऊन खेचायला गेले या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु फिल्डर तिकडे होते, त्यांच्याच हातात बॉल गेलाय. योगेश आउट. यस, 4 ओव्हरचा खेळ संपला आणि आपण जो 1000चा पुढचा टप्पा पूर्ण झाल्या कारणाने आपण 5 विनर काढणार आहोत काही क्षणातच. सेलिब्रेशन विनीतचं होतं इकडे. आणि या 5ही विनरला 70-70च्या कॅप देणार आहेत. आणि त्यातील पहिले विनर यस दिवेचे चैतन्य पाटील आहेत. हे जे 5 विनर आहेत त्याचबरोबर विजय शिंदे पनवेल रेल्वे स्टेशन आझाद नगरचे, त्याचबरोबर आशिष सायन परिसरातील आहेत. प्रथमेश पारदी पालघर डहाणूचे आहेत आणि राहुल कुशवा आहे जे कुर्ला कॅम्प उल्हासनगर नंबर 4. हे सगळे 5 विजेते आहेत. त्यांनी जिंकलेले आहेत 70-70 स्पोर्टच्या ब्रँडेड कॅप दिल्या जाणार आहेत. संघ मालक पहा, संघ मालकांसाठी एक स्पेशल अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. तिकडे संघ मालक आहेत. मंचाबाई गुलवी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्रांत गुळवी साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला तेजस पाटील आहेत. प्रत्येक संघाच्या संघ मालकाला एक स्पेशल जागा दिली बसायची. आसन व्यवस्था आहे त्यांच्यासाठी खास स्पेशल. आणि तिकडे संघ मालक आहेत आणि इकडे तेजस भाऊ आहेत त्विशा 11 माहुलगावचे. जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच काही संपलेले नाहीये. कल्पेश माहुलकर कडक आणि सुनील माहुलकर पोला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हर बाकी आहेत आणि 50 करायचे आहेत. मॅच नाही संपली आहे. माहुलगाव सुद्धा एक जबरदस्त टीम आहे. मानकोलीचा डंका तर आहे, परंतु याच कल्पेशने कित्येक मॅच माहुलला सुद्धा जिंकून दिल्यात. आज काय होणार पाहायचं आहे. बॉलिंगसाठी योगेश बालेकर. पहिला बॉल दांडी 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 दांडी. स्टंप तोडलाय की काय. यॉर्कर दांडी गुल. सुपर एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग हिअर फ्रॉम योगेश बालेकर. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर. यष्टांचा वेध घेणारा बॉल आणि फलंदाजाला वेध लावणारा बॉल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय कल्पेश माहुलकरची दांडी उद्ध्वस्त केली आहे. फार मोठा धक्का लागतोय माहुलगाव टीमला. आतापर्यंत कटरचा वापर करत होते, आता एक जबरदस्त यॉर्कर प्रस्तुत केला आणि 2 पायाच्या मधोमध मात्र ऑफ स्टंप उखडला देखील गेलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यानंतरच्या मॅचची सुद्धा उत्कंठा सगळ्यांना लागलेली असणार आहे. आजची रात्र प्रेक्षक कुठेच जात नाही 2 वाजेपर्यंत.
कारण सगळ्या मॅच जबरदस्त होणार आहेत. समीर सर, ही तर मजा आहे. आताही जर पाहिलं तर 16,000 प्रेक्षक आमच्याशी जुडले गेलेले आहेत. पहिल्याही मॅचमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जुडले गेले. 70 स्पोर्ट्सवर विविध अँगलने. हे अप्रतिम क्रिकेट पहा. या क्रिकेटमध्ये चांगलं चित्रण आहे, चांगल्या टीम आहेत, चांगले खेळाडू आहेत, चांगले आयकॉन आहेत, चांगले आयोजक आहेत आणि या सगळ्यांमुळे ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर जाते. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना देखील पाहायला मिळते. योगेश बालेकर 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. समोर जर पाहिलं बॅटिंगसाठी राजेश सोरटे, पिंपरी चिंचवड पुणेचे आयकॉन खेळाडू बॅटिंगला आलेत. पहिला बॉल टप्पा पडतोय, वळण घेतोय. बॉल जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने मार्गस्थ देखील होतोय. लेग बायच्या स्वरूपातील रन त्यांना पाहायला मिळते. समीर सर, अगदी अर्ली खेळण्याचा प्रयत्न केला होता, फार लवकर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता राजेश सोरटेचा, परंतु सोरटे बॅटिंग चांगली करू शकतो आपण अनेकदा पाहिलंय. त्याला कमी लेखून चालणार नाही या ठिकाणी टीम मानकोलीला आणि त्यास त्याला करून दाखवावं लागेल. जबाबदारी त्याच्या खांद्यावरती वाढली आहे. यस, योगेश भालेकर क्वालिफायर सुद्धा त्याच्या गावच्या टीममध्ये भावाळेमध्ये खेळले. आज त्यांना आयकॉन म्हणून जसं काल विरू बाबरेला देखील पाहायला मिळालं आपल्याला इकडे. यावेळेला चांगला बॉल फक्त ढकललाय समोर. सोपं नाहीये याचाच उल्लेख करत होतो आम्ही की योगेश भालेकर समजणं तेवढं सोपं नाहीये. कटर्स खूप प्रभावी मारा करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला बॉल. मॅच थोडीशी लांबली आहे. माहुलला पाहिजे 6-4. एक्झॅक्ट. आता सिंगल डबलनं तुमचं काम जमणार नाहीये. चौकार षटकारांचा खेळ तुम्हाला साकारावा लागेल. योगेश बालेकर, ओ हो, पुन्हा एकदा तेच बॉलने घेतला वळसा आणि श्रेयस यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. हळुवार पद्धतीने लेग कटर अँगल बनवत असताना घरकन जातो यष्टीरक्षकांकडे. उजव्या हाताच्या बॅटर समोर अगोदर देखील आपण उल्लेख केला ना हा की योगेश बालेकर उजव्या हाताचे बॅटर जसे त्याच्या समोर येतात ना त्याच्या डोळ्यांमधली चमक आणखी वाढते. ज्या पद्धतीने त्याचे कटर्स आहेत. वाह, चांगली बॉलिंग आहे परंतु रन करावे लागतील. यावेळेला थोडंसं लांबून फिरवायला गेले. व्हाईट बॉल कळवला जातोय. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. मॅच दूर गेली आहे, संपली नाहीये. आठवते आम्हाला परवा भावेश नाईकने याच मैदानामध्ये लगातारचे 4 षटकार देखील मारलेत. असा काही कारनामा झाला, माऊल सुद्धा मॅच मध्ये येऊ शकते. डेफिनेटली मॅच इज स्टील ऑन नाउ. कारण क्रिकेटचा खेळ असा आहे ना की शेवटचा बॉल आणि शेवटची धाव होत नाही तोपर्यंत कोण जिंकले कोणीच सांगू शकत नाही. भव्य दिव्य आयोजन आणि या स्पर्धेचे संकल्प करते वरुण पाटील साहेब, नवनिर्वाचित सभागृह नेते, कल्याण डोंबिवली महानगरपालिका. आणि या स्पर्धेला काय आयोजित केलंय, जबरदस्त डोळे दिपवणारं आयोजन. सगळं काही लाजबाब इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला स्ट्रोक खेळला खरा परंतु मिड विकेटच्या दिशेने गेलाय. अगदी मनगटी फटका पाहायला मिळाला होता परंतु तो जमिनी साहाय्यानं फटका होता. धाव तिथे मिळाली. एक सिंगल्सनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न. पहिल्या मॅच मध्ये देखील धावांचं संरक्षण टीम दिवेनं केलं आणि आता या मॅच मध्ये देखील ज्या पद्धतीने मानकोलीची बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली आहे इथे असंच चित्र दिसतं की इथे रन्स डिफेंड होण्याची दाट शक्यता आहे. 13-47. पहा, ज्यांना फॉर्म भरायचे आहेत फॉर्मची लिंक आपल्याला इंस्टाग्रामच्या स्टोरीला आणि यूट्यूबला सुद्धा डिस्क्रिप्शनला आपण दिसू शकते. त्यानंतर फॉर्म जर आपण सबमिट केला आपणही या अभियानामध्ये आणि आपण देखील विजेते होऊ शकता. तर इकडे फटका फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट आलेली आहे. काय जबरदस्त खेळी मानकोली. आणि जे कमबॅक केलं ना सुरुवातीच्या पडझडीनंतर 3 रन 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या डावाच्या आणि त्याच्यानंतर 90. राजेश देखील आउट होत आहेत. स्ट्रॉंगली कमबॅक आपल्याला बॅटिंग मध्ये बघायला मिळालं होतं आणि आता त्याच्यानंतर गोलंदाजांना जशा 90 रन मिळाल्या कुठेतरी एक वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रत्येकी बॉलरनं प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते सफल झाले. आणि महत्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स ना आत्मविश्वासाने खेळ ऑल द बॉलर्सकडनं आपल्याला बघायला मिळाला. राजेश सोटे देखील त्या ठिकाणी बाद होत आहे झेल स्वरूपामध्ये. आणखी एक धक्का तिथे लागलाय. वा, कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने राजू मुखिया, विजय गडवाली, आशिष आगरकर हे उत्तरेकडील बॉलर ज्या पठडीतले होते ना लेग कटरसाठी प्रभावी कामगिरी करणारे, त्याच्यामध्ये आपल्या भिवंडीचा हा गोलंदाज देखील ऍड झालाय. सोपा नाहीये. लेग कटरचा बादशाह. 12 बॉल 47. मॅच लांब गेली आहे. षटकाराची भाषा बोलावी लागणार आहे. इकडे हार मानून चालत नाही. वर्षभर वाट पाहिली आहे सगळ्यांनीच. कधी येणार ग्रामीण धमाका बिग बॅश अशी चर्चा होती. तर ग्रामीण सुपर सिरीज येते. 1 करोड रुपयाची स्पर्धा ग्रामीण खेळाडूंसाठी येते आहे.
दुसरा पुरस्कार 50 लाखाचा असेल. थार असणार आहे तिकडे. तर 17 एप्रिल ते 19 एप्रिल गुजरातमध्ये स्पर्धा असेल. स्ट्रोक खेळलाय आणि यस मोठा फटका आलाय आणि प्रेक्षकांनी कदाचित तिकडे कॅच घेतली आहे. प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप काही इकडे आहे. तो प्रेक्षक पहा किती खुश झालाय. एक्झॅक्ट त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तो आनंद साजरा करतोय, परंतु हा फटका पाहिला लाजवाब. चांगला फोर्स केला होता, टप्पा पडला, शॉर्ट ऑफ लेथ बॉल, थोडासा बाहेर वळून घेणारा चेंडू होता आणि त्याच्यानंतर फोर्सिंग स्ट्रोक ऑन द राईट एक्झिक्युशन, परफेक्ट मिडल करत असताना लॉंग ऑनला. एक हातात घेतली काय? एका हातात कॅच कदाचित तिकडे घेतली गेलेली आहे. प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. वा, एका हातात कॅच घेतली आहे. या आपण यायचं आहे आणि आपल्यासाठी ॲडिडासचे शूज देखील असणार आहेत. किती आनंद आहे पहा. मॅच पाहायला आला, शूज घेऊन घरी चाललाय. अख्खं त्यांची ती यावेळेला देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर आहे तिकडे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. सुनील माहुलकरला याच्याही अगोदर मोठ्या मोठ्या मॅच मध्ये टीमला जिंकून देताना पाहिलंय. आज पुन्हा एकदा खेळावं लागणार आहे. अजूनही 10 बॉल आहेत, 40 करायचे आहेत. मॅच पाहिला या, भरपूर बक्षिसं जिंकून जा. मॅच घरी बसून पहा तरी सुद्धा बक्षिसं घेऊन जा. ही स्पर्धा बरंच काय देणं. ज्यांनी कॅच घेतली त्यांनी इकडे यायचं आहे. एका हातात कॅच घेणारे खेळाडू आहे, प्रेक्षक आहेत, आपण इकडे दाखल व्हायचं आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. हर्षित युवा टॅलेंट माहुलगावचं समोर वैभव यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालाय. तिकडे 1 रन मिळेल. 9 बॉल आणि 39. हळूहळू तर सामना दूर जाताना दिसतोय माहुलगाव व टीम पासून. मानकोलीकडे ती मॅच आता निघाली असंच आपण म्हणूयात. 9 चेंडू आणि 39ची गरज आहे. सुरुवात इनिशियल ओव्हर्स मध्ये स्टार्ट थोडासा करा मिळाला, लवकर विकेट मिळाल्या. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय. गॅपमध्ये जाईल का बॉल? फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. एका धावेने धावसंख्या पुढे. मॅचची आता जवळपास औपचारिकता इकडे शिल्लक राहिलेली आहे. मानकोलीचा जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला. या लीग मॅच आहेत, म्हणजे असं आपण कित्येकदा पाहिलंय, एखादी मॅच हरून सुद्धा लीग मॅच मध्ये संघ विजयी होतात. तर इकडे दारावेने ते केलेलं आहे. इकडे पुन्हा एकदा यॉर्कर केलाय. स्टंप उद्ध्वस्त. दांडी 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 गुल. परफेक्ट यॉर्कर. वैभव मालीनं आता त्या ठिकाणी फायनल विकेट प्राप्त केली आहे. आता इंडिव्हिज्युअल कुठेतरी पॉइंट्स आणि इंडिव्हिज्युअल कुठेतरी परफॉर्मन्स बेटर करण्याचा हा एक माध्यम चांगला आहे. म्हणजे असं म्हणतात ना, बेहती गंगा में हात धोते हुए. कारण आता जवळजवळ मॅच आपण पहिली तर मानकोलीच्या बाजूने आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी वैयक्तिक जो प्रदर्शन आहे, जो येणाऱ्या मॅचमध्ये कुठेतरी कामी येणार आहे, तो आता सुधारण्याचा प्रयत्न करतायत. आणि काय स्विंगिंग यॉर्कर आहे. परफेक्शन गोलंदाजाचं आपल्याला बघायला मिळालं. काय बॉल टाकलाय. जबरदस्त वेग तिकडे पाहायला मिळाला होता. युवा टॅलेंट पहा, प्रत्येक टीममध्ये एक गोष्ट पाहायला मिळते, दरवर्षी काही नवीन खेळाडू येताना पाहायला मिळत असतात. नक्कीच आपण बघतो की वरुण सदाशिव पाटील साहेबांचं अभिनंदन करत असताना मोठ्या संख्येने आपण त्यांचा चाहता वर्ग, त्यांचा मित्र परिवार पाहतोय. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय खरा. कुशल भाईंना तुम्ही बघितलं, त्यांचं देखील आपण करूया स्वागत. आणि सोबतच त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. आज निवड झाली आहे. आज सभागृह नेते म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्यांची निवड झाली आहे, त्यांचा चाहता वर्ग इकडे मोठ्या प्रमाणावर येतोय आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील देतोय. 6 ओव्हरमध्ये 54 झालेले आहेत. मॅच आता बरीचशी लांब गेली आहे. प्रेक्षक खुश आहेत. सगळीकडे आपण पहा, प्रत्येक ठिकाणी जी आसन व्यवस्था आहे ना, ते आता फुल होताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक लांबून लांबून आलेत, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेत, तालुक्यातून आलेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. ही क्रेज आहे ग्रामीण धमाका बिग बॅशची. ज्या पद्धतीने आपण सध्या आपण पाहतोय विनर, यस, ज्यानं एका हातानं झेल पकडलाय त्याला आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. सर 1 मिनिट. मानकोली आपण जो वेळ होता तो त्याच्याही पेक्षा बराचसा वेळ 37 मिनिटं घेतलेली आहेत. यस, आणि तर आपण जास्त वेळ घेतला, त्यामुळे एक खेळाडू सर्कलच्या आतमधला आपल्याला वाढवायचा आहे. यस, कॅच घेणारे आलेले आहेत, ज्यांनी घेतली कॅच आणि त्यांना
एका हातात कॅच घेतल्यामुळे एक ब्रँडेड शूज देखील दिले जाणार आहेत. मॅच पाहिला या पारितोषिक घेऊन जा. Yes, only 70 Sports can do it. Only Varun S. Patil can do it. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा औपचारिकता आहे केवळ मॅचची. यावेळेला फटका चांगल्या पद्धतीने त्यांना पाहिला मिळतोय, परंतु तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न, तरी सुद्धा प्रयत्न पुन्हा एकदा केले गेलेले आहेत. प्रयत्न केले खरे, परंतु बॉल सीमारेषा पार. 4 पायाने अडवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु फायनली चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला आणि आज चौकार आला. हा तोच सौरभ आहे ज्यानं बॅटिंगमध्ये आज 34 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान ती मानकोली संघाला दिलं आणि तो आता अंतिम षटक हाताळतोय. पहिल्याच बॉलवर चौकार आला. 58 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात. 91 धावा, भलं मोठं आव्हान इथे पार करायचं होतं. चौकार येताना पाहिला मिळतोय. मॅचची औपचारिकता आणि हे ते प्रेक्षक आहेत जे मॅच पाहायला आले. एका हातामध्ये त्यांनी घेतली कॅच आणि ठाण्याच्या मानपाडावरून आलेले आहेत आणि ॲडिडास कंपनीचे शूज. त्यांना एका हातात कॅच, ज्या वेळेला कॅच घेतली त्याच वेळेला त्यांचं सेलिब्रेशन आम्ही पाहिलं होतं आणि खूप सारा आनंद त्यांनाही झाला असणार. एक ब्रँडेड शूज ॲडिडास कंपनीचे एका हातात कॅच घेतली आहे, या चाहत्याला दिले जात आहेत. वा, अविस्मरणीय दिवस असेल त्यांच्यासाठी सुद्धा. वा, आणखीन एक वेगवान बॉल इकडे पाहायला मिळतोय. मॅचची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. समीर सर, फॉर्मॅलिटी आरले फक्त आता तेच म्हणावं लागेल, कारण आता 3 चेंडू बाकी आहेत. 32 धावांची आवश्यकता. 59 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात आणि नक्कीच विक्रांतजी गुळवी, मंचा भाई देखील खुश असतील. भिवंडी पश्चिमचे हॅट्रिक आमदार आदरणीय महेश चौगुले साहेब खुश असतील. ज्या प्रकारे खेळ त्याच्या टीमनं आपल्याला या ठिकाणी दाखवलाय, तो एका बाजूला तेजस पाटील थोडेसे जरूर निराश असतील. हो, चांगला ड्राईव्ह, चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. बॉल येतोय डीप मध्ये. क्लासिकल हा फटका होता, आवाज ठक असा आला होता, मात्र तिथे मिळते फक्त 1 धाव. मानकोली मोठ्या विजयाच्या दिशेने निघालेली आहे. खूप चांगली कामगिरी. ज्ञानसी 11, चौटा हिरवा एकविरा मानकोली ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली. माहुल गावला आत्मपरीक्षण करावे लागेल, नव्याने सुरुवात करावी लागणार आहे, कारण यानंतर 2 बलाढ्य संघ, म्हणजे यानंतर आणि त्यानंतर सुद्धा बलाढ्य संघ आहेत. मजा येणार आहे. आणखीन एक विकेट. सौरभने बॅटिंग तर लाजवाब केली आणि बॉलिंग मध्ये सुद्धा दांडी गुल केली आहे. विकेट. येस, जरूर बॅटची हलकीशी कड आय थिंक होते. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया आपण ज्या पद्धतीने बॉल यष्टानं जाऊन धडकलाय. विकेट देखील त्याला मिळाली आहे. सौरभला बॅटिंग करत असताना 34 धावा देखील बनवल्या होत्या. हे पहा, येस, अगदी प्लेड ऑन. बॅटची आतली कडा घेत असताना बॉल यष्टानं जाऊन धडकलाय. काल बॉलर पाय पकडत होते, आज बॉलर स्टंप पकडतायत की काय? कारण पहिल्या डावात सुद्धा 3 बोल्ड आणि या डावात सुद्धा 3 बोल्ड, 6 बोल्ड झाले त्या मॅच मध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे आज गोलंदाजांचं देखील बोलबाला पाहायला मिळालाय आणि महत्वाचं म्हणजे चंदू सर, दोन्ही मॅच मध्ये धावांचं संरक्षण होतोय, धावा डिफेन्स होत आहेत. येस, इम्पॅक्ट. हर्ष कोळी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळत आहेत. पहा, तुम्हाला किती बॉल मिळतात हे महत्वाचं नाही, तुम्ही काय करताय महत्वाचं आहे. एक बॉल सुद्धा तुमचा क्रम चेंज करू शकतो. आज भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते इकडे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. यस, एकच मिळाला, त्याला मैदानाच्या बाहेर मारलाय. ओ हो, इकडे रिले कॅचला पारितोषिक नसेल याची नोंद घ्या. आतषबाजी फटाक्यांची नववर्षाचं स्वागत क्रिकेटच्या मैदानामध्ये होताना पाहायला मिळत आहे. मानकोलीने बाजी मारली आहे. जबरदस्त विजय पाहायला मिळतोय. तर माहुलला कमबॅक आता करावं लागणार आहे आणि यानंतर दोन्ही विजेते म्हणजे दिवे एका बाजूला असणार आहे आणि मानकोली एका बाजूला, यांच्यामधील मॅच आता खेळवली जाणार आहे. दीपेश, आपण टॉससाठी पहिल्यांदा या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. सौरभ भोईर ज्यांनी बॅटिंगमध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी केली, 34 धावा केल्या, टीम संकटात असताना आणि बॉलिंगमध्ये सुद्धा विकेट घेतली आहे. सौरभ भोईर ठरतात सामनावीर पुरस्काराचे मानकरी आणि त्याचबरोबरीने दोन्ही टीमचे कॅप्टन दिवे